काय झालं? म्हातारी मेली हो. कुणाची म्हातारी? तुझी? माझी पण आहे तुमची पण आहे हो. मग शंका कशाला करतो? तिच्या मर्तिकेसाठी. अहो पैसे गोळा केल्याशिवाय तिचं मर्तिक कसं निघणार, म्हणूनच वर्गणी गोळा करतोय. 25 रुपये काढा. कुणाची म्हातारी, कुणाचा मर्तिक, एक पैसा मिळणार नाही. चल 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 चल. अहो मालक, मेलेल्याचं मर्तिक न्यावंच लागतं. उद्या तुमचं सुद्धा न्यावं लागेल. हलकट, माझं मर्तिक काढतो. आधी बाहेर हॉटेल चालवायचंय की बंद करायचंय? उगीच बोंबाबोंब करू नका. राम्या, शंकर्या, अरे या मावाल्याला धक्के मारून हॉटेलच्या बाहेर काढा. काढा आधी बाहेर. महागात पडेल सेठ. आता हे नुकसान कोण तुझा बाप भरून देणार आहे का? अरे कोणाचा बाप काढतो ते? रे काय गडबड आहे? हा 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 साला गुंडागिरी करून पैसे मागतो, धमक्या देतो आणि म्हातारी मेली असं सांगून मर्तिकासाठी पैसे मागतो. काय रे म्हातारी मेली काय? हो, कुठे मेली मला दाखवतो काय? चल. वसईला मेली, वसईला. वसईला मेली आणि पैसे इथे मागायला आला काय? हं? दादागिरी करतो काय आमच्या एरियामध्ये येऊन? दादागिरी करतो? तुला बघून घेईन मी. चाल चाल, पुष्कळ बघून घेतल्याशिवाय बघून घेणार आहे. चल, चल, चाल. तुम्ही अगदी वेळेवर आलात, मेहरबानी झाली तुमची. अहो बसा ना, बसा. चहा घेणार? एवढ्याशा झुरडाला मारण्यासाठी कसला आलाय चहा? येईन ना मी परत कधीतरी, येईन ना चहा घ्यायला. अरे कसं प्रसन्न वाटतंय. प्रसन्न. देव तुमच्या पाठीशी उभा आहे. अहो तो आहे म्हणून तर माझं हे हॉटेल नीट चाललंय. हॉटेल? मी तर म्हणतो सगळं जग चाललेलं आहे. म्हणून तर मी देवाचं काम करतो ना. देवाचं? गंगेश्वर. गंगेश्वर माहित नाही? नाही. फार मोठं कडक दैवत आहे. असं? मागेल ते देतो तुम्हाला. अहो पण कुठं आहे ते मंदिर? ते आमच्या गावाला आहे. तुमच्या हो, गावाला? त्याच्याच प्रेरणेने मला इथे यायची इच्छा झाली ना, आणि असं? तुम्हाला मदत करायची बुद्धी झाली. हो, हो. तेव्हा तुम्ही मला म्हणजे आमच्या कामाला काही मदत कराल तर बरं होईल ना. गंगेश्वराच्या मंदिराचं जीर्णोद्धाराचं काम मी माझ्या अंगावर घेतलंय, अर्थात त्याच्याच प्रेरणेनं. हो, हो. तेव्हा तुम्ही मला 100 रुपये द्या काय? असं मी म्हणणार होतो. हं. 100 रुपये द्या असं मी म्हणणार होतो. हं. पण हे बरण्या काचा वगैरे फुटलेल्या बघून तुम्ही मला फक्त 50 रुपये द्या. सकाळी होऊ शकतं, हं. म्हणजे गॅसचं सिलेंडर फुटून हॉटेलला आग लागू शकते. अरे बापरे. एखादा द्वाड मुलगा दगड मारून काचा बरण्या कपुशा फोडू शकतो. म्हणजे गंगेश्वराच्या मनात कितपत नुकसान करायचं त्याच्यावर ते अवलंबून राहील. अहो पण 50 म्हणजे देऊ जरा नका. जास्तच वाटतं. तुम्ही देऊ नका, मी अजिबात म्हणत नाही तुम्हाला. हं. तुम्ही देऊ नका. हं. हॉटेल सांभाळा. हं. अहो थांबा काय थांबा. काय काय माणसाचा खूप परवडला, पण देवाचा खूप नको. अजिबात नको, नको. अजिबात नको. हे घ्या 50 रुपये. तुम्ही मुळीच चिंता करू नका. बर. गंगेश्वराची किंवा मगाच्या त्या मवाल्याची हो. मी दोघांचा पुरता बंदोबस्त करतो. पावती? पावती नाही, पावतो. पावतो. गंगेश्वर. हो गंगेश्वर. अरे काय झालं काय तुला? साल्या, आपलं हळू मारायचं ठरलं असताना केवढ्या जोरात मारलं मला तू. चुकलं. त्या पैशाचं जेवण खा. किती पैसे मिळाले? अरे गाधड्या, तू फक्त 25 रुपये मागितले होतेस, मी 50 काढले. कोर्टापुढे आलेल्या साक्षी पुराव्यावरून कोर्ट असा निकाल देत आहे की स्वर्गीय दीनानाथ इनामदार आणि त्यांचे ज्येष्ठ बंधू चंद्रकांत इनामदार यांच्यामध्ये झालेली इस्टेटीची वाटणी योग्य आहे. तिचा फेरविचार करण्याची गरज नाही. वादीला दीनानाथ इनामदारांची हवेली मागण्याचा काही हक्क नाही. सबब वादीचा दावा मी फेटाळून लावित आहे. सॉरी, व्हेरी सॉरी. काय तर त्याचं तुझ्यासारखा मूर्ख वकील असल्यावर दुसरं काय होणार? आणखी वकिली बंद कर आणि चालून काढ आधी. आजचा दिवस चांगला आहे असं जोशीभाऊने सांगितलं होतं. हो, मी सांगितलं, पण 2 वाजेपर्यंत. अहो, न्यायमूर्तीने निकाल सांगितला 4 वाजता आणि नेमका मंगळ वक्री गेलेला. हा वकील एक मूर्ख आहेच, पण तुम्ही सांगितलं ते कसं खोटं ठरलं मी म्हणतो. साहेब, माझा ऐका, आजची वाईट वेळ सोडा. पुढले 2 महिने तुमचेच आहेत. म्हणजे अहो, या 2 महिन्यात तुम्ही म्हणाल ती इच्छा पूर्ण झालीच पाहिजे. अहो, ग्रस्त आहेत. खात्रीने सांगताय? अगदी तुमच्या छातीवर हात ठेवून सांगतो, पुढल्या 2 महिन्यात तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. यश तुमचंच आहे. पण 2 महिनेच हो, नंतर काही जमणार नाही.
ए भूपाल इकडे इकडे. अरे. हा, बघ अरे वा, कुठेतरी ओवाळून टाकलेली कोंबडी खायला आणलीस. खायला नाही रे, नवीन धंद्यासाठी आणली आहे. धंद्यासाठी. हम्म. मेलेली कोंबडी अंडी देणार आहे वाटतं. काय देईल ते तुला दाखवतो. चल 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 चल. अरे काय का अजिबात ऐकणार काय पैशाची मस्ती आली काय? मस्ती आली? आज कोंबडी मारली, उद्या माणसं माराल. अहो गरीबाची कोंबडी मेली म्हणजे गरीबाचं किती नुकसान होतं याची कल्पना तुम्हाला? कल्पना आहे तुम्हाला? हा? हा? हा. हे पहा मी देतो तुमचं नुकसान भरून. तू काय नुकसान भरून देणार आहे? 30 रुपये. 60 रुपये? हा? त्याला का कोंबडी परत मिळणार आहे? हा? अरे कोंबडीनं जी काय 200-300 अंडी दिली असती ते नुकसान कोण भरून देणार? तुझा बाप? तुझा बाप? बाप? अरे बाप नको, बाप नको. बाप नको बाप गाडी तोडूया. गाडी बाजू. अरे, अच्छा, हे घ्या 200 रुपये. 200 200? 200 पैशाचा रुबाब कोणाला दाखवतो? हा. हा? ठेव ते खिशात, ठेव खिशात. हा. हा. कोंबडीची किंमत तुला काय कळणार आहे? काय करणार आहे? हे बघा उगाच भांडण वाढवण्यात अर्थ नाहीये. हे 500 घ्या आणि मिटवून टाका. 500. काय करायचं? 500. ठीक आहे, ठीक आहे. तुझ्यावर मेहरबानी म्हणून आम्ही 500 रुपयात मिटवून टाकतो. हा, ना अजिबात घेतलं नसते. हा, अजिबात घेतले नसते. हा, चल चल अभि हवा आणते चल. तुला काय करणार आहे? कोंबडी कोंबडी कोंब 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 कोंब. 1 2 3 4 5 500 आता कोंबडीचं जेवण. कोंबडीचं जेवण त्या दाढीवाल्या साहेबांना डबा तसा दिला परत. ए चंपे, तू कोंबडीचा डबा घेऊन आली? आता बहुतेक फुकटवार दिसतोय तुला सांगतो. असं यायचं. डब्याच्या बदल्यात गबाड मिळाला ए मला. चंपा पैसे परत दे. ते आमचे कष्टाचे पैसे आहेत. अरे जा जा, तुझी कष्टाची आयडिया कळली मला. ती मेलेली कोंबडी बी बघितली आणि तो पैसे देणारा कोंबडीवाला बी बघितला. जा जा घरला जा. ए भूपाल तुझ्या कोंबडीला आवर. ए चंपा पैसे दे. नाही नाही जा. माझे पैसे चालू दे. माझे पैसे चालू दे. माझे पैसे चालू दे. माझा त्याला खुळखुळा करता उगाच. चंपेचे पैसे देऊन टाक. तुझ्या हातनं घेतलेत म्हणजे माझंच आहेत. तुझ्या अर्ध्या कमावर माझा हक आहे का नाही? अगं पण ते लगीन झाल्यावर. लगीन करूया ना आपण. 5 रुपये आहेत आपल्या जवळ. ए भूपाल हिची ही नेहमीची दादागिरी आहे. मला अजिबात आवडत नाही. तुला सांगतो मी. अरे अरे जा, रस्त्यात रडू नका. हे घे पैसे हवेत ना तुला. हे घे हा, घे दे. चल जा. हे काय 200 रुपये फक्त 50 रुपये दे. तुझा इन्कम टॅक्स कापून घेतला. अरे अरे तुमची कडकी असते तर मीच गिळा घालते रे तुम्हाला. हा, आवाज करायचा नाही. निर्भय शेठ अभय शेठ नमस्कार. काय खबर आणली दिवाणजी? केस आपण जिंकली. निकाल आपल्या बाजूने लागला. चंद्रकांत काकांना हवेलीवर अधिकार सांगता येणार नाही हे स्पष्टपणे कोर्टानं सांगितलं. चंद्रकांत काका पेट्रोल पेटल्यासारखे भडकले असतील. हो ना. तुम्ही एक काम करा. हा. तुम्ही तडक गंगापूरला जा आणि म्हातारीला निकाल कळवा. हे गणेशा, निर्भय अभयला सुखात ठेव. त्यांना नीट वागण्याची बुद्धी दे. अमृता, अमृता, अगं माझा आई, अगं अमृता, अमृता, अगं अजून नैवेद्य दाखवायचंय. मला भूक लागली, मी खाणार. अगं आधी देवाला दाखवायचा मग आपण खायचा. तूच म्हणतेस ना लहान मुलं देवासारखी असतात म्हणून. हे पेढे पण घे अमृता. अरे वा, पेढे पण मिळाले, बर्फी पण. दिवाणजी या. केसचा निकाल आपल्या बाजूने लागला माई साहेब. त्याचे हे पेढे. माई, मी पेढे खाऊ का बर्फी? आधी देवाजवळ नेऊन ठेव आणि मग खा. शहाणी ना तू. हो. दिवाणजी, चंद्रकांत हरला याचा मला मुळीच आनंद झाला नाही. सावत्र असला तरी तो माझा मुलगाच आहे. त्याच्या बाबतीत मी दुजाभाव कधीच दाखवला नव्हता. आमच्या यांनी त्याच्या बेछूट आणि बेजबाबदार वागण्यामुळे त्याला घरातून बाहेर घालवलं हे खरं आहे. पण इस्टेटीतला त्याचा वाटा त्याला दिला होता. पण त्याला या हवेलीचा मोह सुटला. कोर्टात गेला. तरी मी त्याला बजावलं होतं, कोर्टात जाण्याचा वेडेपणा करू नकोस. नाही ऐकलं माझं. मला शिव्या दिल्या. नाही नाही ते बोलला. जाऊ देत. सगळं आयुष्य वाया गेलं त्याचं. ना लग्न ना संसार. अहो मायेची किंमत कळणार कशी त्याला. असो, देवाच्या मनात जे असेल ते होणार. हिरडे, देवाच्या नाही माझ्या मनात असेल तसंच होईल. तुला काय वाटलं? तुला काय वाटलं? कोर्टाचा निर्णय हा अखेरचा निर्णय असतो. अरे कोर्टात ही फक्त मी हवेलीच मागितली होती. पण आता स्वतःच्या हिमतीवर या हवेली सकट इस्टेटीचा ताबा नाही मिळवला तर बापाचं नाव नाही सांगणार. चंद्रकांतजी आपण कुणासमोर बोलत आहोत याचं तरी भान ठेवा.
दारातल्या कुत्र्यानं घरातल्या भांडणात भुंकायचं नसतं. शराब अरे चंद्रकांत, काय हे काय ही तुझी भाषा? हे तुझ्याकडे भाषा शिकायला आलो नाही मी, फक्त तुला सांगायला आलोय. 2 महिन्यात चमत्कार बघशील तू. त्या हवेलीचं मी मालक झालेलो असेल, मालक. कोर्टाने तर निकाल कोर्टपीट काही जाणत नाही मी फक्त एवढं जाणतो हवेली कशी मिळवायची. हे तुझ्या 2 नातवंडाची नाव निशाणी सुद्धा राहिलेली नसेल आणि तू कुठे असशील हे सुद्धा तुला कळलेलं नाही. माझ्या घरात येऊन मला धमक्या देतोस? अरे प्रत्येकाचं आयुष्य देवाच्या हातात असतं, तुझं सुद्धा. ते कळेल तुला 2 महिन्यात ठेरडे. आता देव सुद्धा मला वाढवू शकणार नाही. अरे चंद्रकांत, या घराण्याचं रक्त तुझ्या नसा नसात वाहता याची जाणीव ठेव. जरा शांतपणे विचार कर. नाही नाही नाही, तुमच्या सगळ्यांची वाताहत झाल्याशिवाय माझा आत्मा शांत होणार नाही. आजोबा हा देवाचा पेढा घ्या. नाही हे आजोबा वेडे आहेत का ग? नाही बेटा, जा रुक्मिणीला पाठव, ती सगळं गोळा करेल. दिवाणजी, चंद्रकांत माथे फिरवाय, तो काहीही करू शकेल. तुम्हाला आठवतं लहानपणी एक कुत्र त्याला चावलं होतं, तर त्यांनी दगडाने ठेचून त्याला ठार मारलं. होय, त्याची मला कल्पना आहे. म्हणूनच मला निर्भय अभयची काळजी वाटते. ते दोघही भित्रे आहेत. चंद्रकांतच्या रोषाला कोण आवर घालणार? पण बलोपासना केंद्रात जायला लागल्यापासून त्यांच्यात खूप सुधारणा झाली आहे. ते सगळं ठीक आहे हो, पण चंद्रकांत ज्या ठामपणे 2 महिन्याची भाषा करतोय त्या अर्थी त्याच्या मनात काहीतरी काळं बेरा असावं याची मला भीती वाटते. हो, तसं ते फारच आत्मविश्वासाने बोलत होते. दिवाणजी, काही करा पण माझ्या निर्भय अभयचं रक्षण करा. माईसाहेब, तुम्ही काळजी करू नका. चंद्रकांत शेठ पासून निर्भय शेठ आणि अभय शेठना कसं वाचवायचं ते मी बघतो. हे आला आला. अरे कोंबडी मारली, गरीबाची कोंबडी मारली. कोणाची कोंबडी मेली? आमची कोंबडी. तुम्हाला कोंबडी मारायला दुसऱ्याची गाडी नाही सापडत? कोंबडीला सवय झाली ना गाडीची. काय 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 तमाशा आहे काय? हा? काय? अहो, सचिवालय साहेब, तुम्ही पण निघा, तुमचे पैसे नको आम्हाला. थांबा, तुम्हाला भेटायला म्हणून आलोय. तुमच्याकडे महत्वाचं काम आहे, तुमच्याच फायद्याचं आहे, म्हणून तुम्हाला मुद्दाम शोधत आलोय. दुसरा कोण भेटला नाही काय तुम्हाला? नाही, हे काम तुमच्याशिवाय दुसरं कोणीही करू शकणार नाही. काय काय काम आहे? ट्रक खाली करायचं का ट्रक भरायचा आहे? बोला लवकर. काय 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 ते असं रस्त्यावर सांगण्यासारखं काम नाहीये. मग कुठल्या तरी अड्ड्यावर जाऊन बसूया. घ्या जरा हा पत्ता, लिहिता वाचता येतं ना? आम्ही माणूस पण वाचतो. आणि लिहिण्याच्या बाबतीत बोला तर पत्र तर लिहिता येतच, पण पैशाचा हिशोब जास्त चांगला लिहिता येतो. मग उद्या या पत्त्यावर येऊन मला भेटा. हा. हे काही चलाकी करशील ना, हा तुझा चेहरा आणि हातपाय याची काय गॅरंटी नाही, सांगून ठेवतो. हा. कसली चालाकी? सांगून ठेवतो. मग अशा कोंबडी प्रकरणाबद्दल हा. जर पोलिसांना कळलं ना तर ते होय, नाही नाही, ते विसरा. हे बघा, मी तुम्हा दोघा नाही 3,000 रुपये ऍडव्हान्स देतोय. हा? आता पटली खात्री? 3,000 ऍडव्हान्स. याचं टाळकं फिरलं का याचा नोटा छापायचा कारखाना आहे रे. अस्सल नोट आहेत, पाहिजे तर खात्री करून घ्या. उद्या भेटल्यानंतर कामाचं बोलू. अरे या ढक्कन पिक्कन नाही करे. हा? 3,000 जर ऍडव्हान्स म्हणून देतोय तर काम संपल्यावर किती दे? तुम्हाला प्रत्येकाला या कामाबद्दल 1 लाख रुपये मिळतील. 1 लाख? ना म्हणजे तुमची बोलण्यात चूक तर नाही झाली? नाही, 1 लाख म्हणजे 1 लाख. तुमचं नाव अजून आम्हाला ठाऊक नाही आणि 1 लाख काय? दिवाणजी म्हणा. हा. हे बघ दिवाणजी. अहो दिवाणजी म्हटलं तर तुम्हाला दुःख नाही ना होणार? हा. अहो दिवाणजी, आता तुम्ही एवढी मोठी रक्कम सांगताय त्यावरती अहो दिवाणजी म्हणून आमच्या बाबत काय जात आहे? अहो दिवाणजी, काम फार अवघड आहे काय? अहो दिवाणजी. हे बघ दिवाण जी. जी जी जी, तुम्ही आम्हाला काय समजताय आम्हाला माहित नाही, पण आम्ही खुनाच्या सुपाऱ्या वगैरे घेतो असं तर तुम्हाला वाटत नाही ना? तसले धंदे आम्ही नाही करत, हा. नंतर लफडं नाही पाहिजे. नाही, खून मारामाऱ्या असलं काहीही करावं लागणार नाही. गंगापूरच्या आलिशान हवेलीमध्ये आरामात राहायचं. तुमची नावं फक्त बदललेली आहेत. नाव बदलतील. होय, तू निर्भय शेठ म्हणून आणि तू अभय शेठ म्हणून. शेठ? काय थट्टा करता काय राव? आम्ही थोडे तरी शेठ लोक दिसतो का? थट्टा नाही, 2 महिने हवेलीचे मालक म्हणून राहायचं, निर्भय आणि अभय या नावाने. कशासाठी? त्याच्याशी तुमचा संबंध नाही. मालक म्हणून कारखान्यात ऑफिसात काम करावं लागेल, म्हणजे कामाचा देखावा करावा लागेल. अहो पण
आम्हाला त्या कामाची काहीच माहिती नसताना मी असेल ना सतत तुमच्या बरोबर. एवढ्यासाठी तुम्ही आम्हाला 1-1 लाख रुपये देणार? अर्थात तुमची तयारी असेल तर पुढची बोलणी करता येतील. आम्ही एकमेकाशी जरा बोलू का? अवश्य. तिकडे यात काय बदमाशी तर नसेल? नुसतं आरामात राहण्यासाठी 1-1 लाख रुपये म्हणजे विचित्र तर आहे, पण कोणाचं वाईट होत नसेल तर काय हरकत आहे? कामाचा पैसा भरपूर आहे. तेही खरंच आहे. काहीतरी धंदा करता येईल, पुढचं आयुष्य आरामात जगता येईल. धाडस केल्याशिवाय काय खरं ना. मी म्हणतो धाडस करूया. चम्मा आईला ठीक आहे, आम्ही तयार. आम्ही 2 महिन्याकरता निर्भय सेठ आणि अभय शेठ. अभय सेठ म्हणून राहायचं, म्हणजे मेलेल्या माणसांची नावं घेऊन. नाही, ते जिवंत आहे. जिवंत? शक्यच नाही, असं होऊ शकत नाही. काहीतरी चलाकी आहे. आमच्यासारखे दुसरे कोणी असू शकत नाही. आमच्यासारखे आम्ही असं मग या माझ्या बरोबर. शेठ, दिवाणजी, तुमची निवड अगदी बिनचूक आहे, पण माणसं भरोशाची आहेत. दिवाणजी, तुमचा यांच्यावर भरोसा आहे? मध्ये बोलायचं काम नाही. दिवाणजी, यांची नावं? गोपाल, कैलास. पण दिवाणजी, ही दोघं मवाल्यांसारखे दिसणं आणि असणं यात फार फरक असतो. शेठ, तुम्ही सुद्धा आम्हाला स्मगलर सारखे दिसता, पण आम्ही बोलतो हे बघा सेठ, एक लक्षात ठेवा, आम्ही फुटपाथ वरची माणसं आहोत. हा, तुम्ही आमच्यावर मुठभर माती टाकलीत तर आम्ही तुमच्यावर बालडीभर डांबर ओतायला सुद्धा मागं पुढे बघणार नाही. आपलं काम झाल्याचे कारण, त्यांना पैसे मिळाल्याचे कारण, जास्त वाद हवाच कशाला? हा, सांगा सांगा त्यांना सांगा. अरे बडे असतील आपल्या घरचे, पण आम्हाला जर मवाली म्हणाल ना तर चेहरा कोणाला ओळखता येणार नाही, असा पार बदलून टाकू. हा हा हा, जरा दमानं कैलाश, जरा दमानं. शेठ, त्यांना कामाची कल्पना दिली. इतर तपशील नीट समजावून सांगतो. शिवाय मी त्यांच्याबरोबर आहेच. पण कसलाही आगाऊपणा खपवून घेतला जाणार नाही, हे त्यांना बजावा. आम्ही सुद्धा कसलाही मगरूरपणा किंवा अपमान सहन करणार नाही, हेही बघा. बघा, मी आहे ना शेठ. 2 महिन्याचा तर प्रश्न आहे, काहीही अडचण येणार नाही. ओ सेठ, आम्ही तुमच्या नावानं राहण्यासाठी तुम्ही एवढे पैसे आम्हाला का देत आहे कळेल का आम्हाला? हा? आमच्या जवळ आहेत म्हणून देतोय, आणि तुमचा मतलब फक्त पैशाशी आहे, जास्त चौकशा नको आहेत. हा, दिवाणजी, मी सांगितल्याप्रमाणे सगळी व्यवस्था केलेली आहे. जेवणाची व्यवस्था केलेली आहे. मग याला घेऊन तुम्ही पुढे चला, आम्ही येतो. बसा. अरे वा, चांदी आहे आज आपली. काय किंमत असेल रे याची? खाली ठेवा. बियर वगैरे नाही वाटतं? तुम्ही घेता की नाही? तुम्ही काय समजताय स्वतःला? तडकलं वाटतं. दिवाणजी, त्यात समजायचं काय? पण आम्ही असं ऐकलंय की श्रीमंत माणसं दुपारच्या जेवणाच्या आधी बियर पितात. हा, आता आम्हाला खोटे का होईना, आपण श्रीमंत बनून राहायचंय, तेव्हा त्यांच्या चांगल्या सवयी लावून घेतल्याच पाहिजेत ना. बरोबर, नाही तर आम्हाला श्रीमंत समजणार कोण? आगाऊपणा करू नका. नाही करत. शेठ कसे जेवतात हे कळावं म्हणून हे जेवण आहे, समजलं? शेठ येत आहे. हा, निर्भय दादा, तो पुलाव आहे, तू नाही खायचास? यायला. दिवाणजीकडे बघू नका, तुमच्यासारखे चमचाभर जेवलो तर मरायची लाईन होईल आमची. हा, आणि जेवताना आमच्याकडे पण बघू नका, चक्कर येईल तुम्हाला. गोपाल, कैलास, अरे असं जेवण. बसा, आमच्या जेवणात उगाच तोंड घालू नका. दिवाणजी, त्यांना सांगा मॅनर्स नावाची काही चीज असते. दिवाणजी, त्यांना सांगा मॅनर्स पेक्षा भूक नावाची चीज अधिक महत्वाची असते. दिवाणजी, जरा इकडे या. दिवाणजी, ही जनावरं तुम्हाला नीट सांभाळावी लागतील. आणि हो, त्या म्हातारीपासनं यांना दूर ठेवा, तिला नसत्या चौकशा करायची सवय आहे. खर तर त्या म्हातारीची काही गरज नाही, पण तिला टाळता येत नाही हो. आजी आहे ना ती आमची. आपण बिलकुल काळजी करू नका, मी त्या दोघांना बरोबर सांभाळतो. तसं त्यांना मोकळा सोडत नाही. ए दिवाणजी, असं जेवण जर रोज मिळणार असेल तर जन्मभर आपण मालकाच्या नावानं राहायला तयार आहोत. काय रे? एकदम बरोबर. आता मी तुम्हाला अमृताच्या
म्हणजे निर्भय शेठच्या मुलीच्या वाढदिवसाची व्हिडिओ कॅसेट दाखवणार आहे. निर्भय शेठची मुलगी हम्म. म्हणजे निर्भय शेठचं लग्न झालंय. अ, बायको बिको असलं तर जमलं नाही, पहिल्यांदा सांगून ठेवतो. कुणाच्या बायकोला फसवणं म्हणजे काय हे आहे काय? नीट ऐकून घे. प्रमिला आता नाही, हा, मेली असेल तर काय हरकत नाही. मेलेली नाहीये. मग ती निर्भय शेठला सोडून गेली आहे. शेठच्या आजीने तिला खूप समजावून सांगितलं, पण तिनं ऐकलं नाही. आता फक्त अमृता आहे आजीजवळ. अहो माझ्या बायकोची काय परिस्थिती आहे? अभय शेठना बायको नाहीये. त्यांच्यासाठी मुलगी पाहून ठेवली आहे, पण अद्याप साखरपुडा झालेला नाहीये. ते एक बरं झालं. पिक्चर लावा. नीट पहा. या माई साहेब आणि ही अमृता, हे अभय शेठ आणि निर्भय शेठ. नीट बघून ठेवा. या निर्भय शेठची आई आणि वडील दीनानाथराव इनामदार काय करतात ते? बऱ्याच दिवसापूर्वी वारलेत. ही रुक्मिणी मोलकरीण, हा हरिहर ड्रायव्हर, हा गजा, हा तानाजी आणि हा रामू माळी ही तरी माणसं जिवंत आहेत काय? आहेत. ही सगळी जिवंत आहेत. चांगलं आहे. हे काय दांडल्याने? आधी नीट बसा. हे का दाखवताय? या आजी माई साहेब आणि हे त्यांचे यजमान रघुनाथराव. यजमान म्हणजे 4 पायवाले का 2 पायवाले? जीप सैल सोडू नका. नहीं मला एक सांगा, इन दोनों के बीच में ये सुंदर सा घोड़ा कैसे आ गया? रघुनाथरावांनी त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त माई साहेबांना भेट म्हणून दिला होता. काय सांगताय? आईला आपली मजा आहे, तिकडे आपल्याला घोड्यावर बसायला मिळणार नाही, का? कारण तो घोडा आता नाही. मेला का काय तो? पण मरतायत मेला सगळे. नाही, पण अभय शेट्टी आणि निर्भय शेट्टी विकला तो सर्कसीला. कितीला विकला? तुला काय करायचं? काय की कोणी आपल्याला विचारलं तर आपल्याला सांगता आलं पाहिजे काय? अरे पण बरोबर आहे. बरोबर आहे, मरू दे. रघुनाथरावाने घेतला तेव्हा तो 80,000ला घेतला. हं. मात्र अभय शेट्टी विकला फक्त 30,000ला. चालेल. हे बघा, तुम्ही दोघं तिथं मालक म्हणून जाणार आहात, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तिथं मी सांगेन तोच कायदा. सारे कायद्याच्या गोष्टी सांगतात मला. मला हवेली मिळालीच पाहिजे. त्यासाठी काय वाटेल ते करायची माझी तयारी आहे. हा बाळू पैलवान कोर्टाचा बी बाप आहे. तुम्हाला हवेली मिळालीच समजा. मिळाली तर या 2 महिन्यातच मिळेल. या 2 महिन्यात मी इकडचं जग तिकडे करेन. मी पुन्हा सांगतो, हे 2 महिने तुमचे. या 2 महिन्यात एक दिवस असा उजाडेल की तुम्ही एकटेच हसत सुटाल. हवेलीच्या भेकड मालकाला संपवलं की त्या थेरडीची तिरडी बाहेर करणं अवघड मला. आपल्या तिघाशिवाय ही योजना कुणालाही कळता कामा नये. अजिबात कळणार नाही, पण तुम्ही मात्र त्या भिकारड्यांवर सतत लक्ष ठेवा. हं? निर्भय दादा, तुला असं नाही वाटत की 2 महिन्याकरता 1-1 लाख फार जास्त होतात म्हणून? जास्त होतात रे, पण आपल्या जीवापेक्षा 2 लाख रुपये जास्त आहेत का? आणि एक गोष्ट विसरत आहात आपण, चंद्रकांत शेठ खवळलेत. त्या दोघांचाही खून केल्याशिवाय राहणार नाहीत. आणि एकदा का त्या दोघांचे मुर्दे पडले की पैसे देण्याचा प्रश्नच येणार नाही. ही चाल फर्स्ट क्लास आहे. आपण मला तुम्ही एक सांगा दिवाणजी, आम्ही दोघं जेव्हा पुन्हा गंगापूरला जाऊ तेव्हा चंद्रकांत काकाला कळेल ना हा सगळा गोंधळ? अहो, पण त्यांचे मुर्दे पडले की त्यांच्या खुनाच्या आरोपात चंद्रकांत शेट्टी मी अगदी बरोबर गुंतवतो. त्यांचा पूर्ण बंदोबस्त करतो. आपण काहीही काळजी करू नका. आले. हॅलो. अवयू काय सेठ, आरशासमोर उभं राहिल्यासारखं वाटतंय की नाही? तुमचा बाप तरी आम्हाला ओळखू शकेल काय? ही असली भाषा चालणार नाही. हा, तुम्ही आता रस्त्यावरचे भिकारडे राहिलेले नाही याची जाणीव ठेवा. हा, आमच्यासारखं नीट राहावं लागेल, रुबाबात वागावं लागेल. ते तुम्ही आम्हाला शिकवायची काय गरज नाही. गल्लीतल्या नाटकात आम्ही खूप वेळा श्रीमंताचं काम केलंय. काय काळजी करू नका, 1 नंबरचे श्रीमंत होऊन दाखवतो तुम्हाला आम्ही. काय रे? दिवाणजी, योग्य ती सर्व माहिती आम्हाला आहे. तुमच्या म्हाताऱ्याला काही कळणार नाही. नोकर लोकांना पण काही कळणार नाही. ठीक आहे दिवाणजी, घेऊन जा यांना. आता इथं काय आणि तुमचं? जास्ती बडबड करायची नाही. मुकाट्याने खाली उतरायचं आणि गाडीचं दार उघडायचं. अरे, तुम्हाला उतरायचं असेल तर उतरा. अरे तुम्हीच मगाशी म्हणालात ना की श्रीमंत माणसं स्वतः गाडीचा दरवाजा उघडत नसतात म्हणून. चला चला उघडा लवकर. कमा. अरे पण अरे पण काय? अरे अरे पण आणि तुरे पण दम दिल्याशिवाय होतच नाही. असं करा, असं करा. हो, हात द्या. हो. श्रीमंत माणसानं उतरताना हात द्यायचा असतो.
तुम्ही इथंच थांबा, आम्ही तर जाऊन येतो. आणि नुसतं उभे राहू नका, हा. गाडी फिरवून ठेवा. चल रे. लाज नाही वाटत का रे बाईला धक्का मारतो तू आणि तू बी अरे ते काय झालं रे तुमचं तुम्ही दोघं बी जंटलमॅन टाकून दिसताय हा, आम्हाला काम मिळालंय. हा? भरपूर पैसा, राहायला बंगला. बंगला हा. हे मी आधी येतो तुमच्या बरोबर इकडे नाही काय, तिकडे गंगापूरला. तिकडे जायला निघाले. तू तिथं गंगापूरला मजेत राहणार आणि मी इथं एकली राहू लई जड जाईल बघ मला आता तर तुला सोडून कधी राहिले नाही मी अगं पण 2 महिन्यासाठी तर जातो ना. भरपूर पैसा मिळेल, मग तो पैसा मिळाला की आपण मग घर घेऊ, मग आपण लगीन करू, मग दागिने करू. 2 महिन्यासाठी तर जातो. अगोदर सांगायचं नाही हा कसं 2 महिन्यासाठी जातोच ते म्हणून तू रडायला लागलीस काय? येडी कुठली आहेस काय तू? हे बघ मी तुझ्यासाठी साड्या आणले. साड्या या बाया. हे समजा नेसायच्या सगळं एकदम नेसायच्या, एक करून नेसायची. तू काय बरं तू नका सांगू मला साड्या कशा नेसायच्या हे ते बघ, शंभा मजा आहे. तुला हे बघ काय. चंपा थांब जरा, पुढे गेले रे. हे बघ यात बिस्कुट आहेत आणि चॉकलेटचे पुढे आहेत. चॉकलेट तुला नाही काय, गल्लीतल्या सगळ्या पोरणा वाटायच्या. ये लई झाक झालं ना असं नाही, तू हा? नाही ये असं होय. मला वाटलं की इकडे काय बघतोय? अरे अरे तू गाडी जवळ उभा आहे ना हा? मग तो त्या दिवशीचा कोंबडीवाला ना हा, त्यांनीच आम्हाला का नाही काम दिलं. व्हय? त्यांनीच व्हय, आम्हाला कोंबडीवाला. लई बेस केलंस बघ आमचं नशीबच पालटलं तुझ्यामुळे ए चंपा आम्ही निघतो. निघा निघा पण कांदाडपणानं करा हा. हात काढ. चाल रे. राम राम मालक. काय रामू काय, बरं आहे ना? हा, कसं काय? काय माळी बुवा? जेवतोस ना व्यवस्थित? अरे तानाजी कसं काय तानाजी बरं आहे ना? मालक जरा इकडे येतं हो, चला की. काय काय नोकर माणसाच्या असं सलगीनं बोलू नका का ती माणसं नाहीत? तुमच्याशी असं वागलं तर चालेल का? तुम्ही नोकर नाहीये? हम्म. चला माझ्या 25 पूर्वजांनी एवढा मोठा बंगला बघितला सुद्धा नसेल. माझे पूर्वज तर हा बंगला बघून झीट येऊन पडले असते. माई हे बघ पप्पा आले. पप्पा अमृता अमृता कशी आहेस तू? बरी आहेस ना तू? माई साहेब माई 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 नमस्कार करतो. बरं झालं तुम्ही आलात कसे आहात तुम्ही मजेत. अरे अभय ती बिचारी नंदिनी तिच्या वडिलांच्या सांगण्यावरून 3 वेळा तुझी चौकशी करून गेली हो अभयसाठी निवडलेली मुलगी दिसायला बरी आहे ना? अरे निर्भय हा? तुझं पोट कसं आहे थोडं सुटलेलं आहे. ते नाही विचारलं हा? नेहमी बिघडलेलं असतं ना नेहमी बिघडलेलं असतं. पण आता बिघडलेलं नाही, अजिबात बिघडलेलं आणि नाही. तुझं ब्लड प्रेशर कोणाचं? हा ते फर्स्ट क्लास, एकदम फर्स्ट क्लास. बरं बरं तुम्ही आज जाऊन आराम करा हा. थकलेले असाल या ही निर्भय शेठची बेडरूम म्हणजे तुझी अभय शेठची पलीकडे आहे. आता आंघोळ करून कपडे वगैरे बदला जेवणाची वेळ झाली की निरोप पाठव. निरोपाचं कळलं. दारू कुठल्या कपाटात आहे? हे बघा या घरात दारू येते ती फक्त दिवाळी फटाक्याची अमृतासाठी. म्हणजे काय आम्ही बिना टंपरचं राहायचं? अभय निर्भय दारू पित नाहीत तेव्हा तुम्हालाही दारू पिता येणार नाही काय? आम्हाला एक सांगा, हे अभय निर्भय खरोखर श्रीमंत आहेत का? का शंका का आली? नाही दारू पित नाही तो श्रीमंत कसला? अरे पण मला एक गोष्ट कळत नाही, एवढ्या सगळ्या पैशाचं करतात काय ते? हे बघा एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला इथे निर्भय अभय म्हणून राहायचंय तेव्हा त्यांच्या सवयी तुम्हाला पाळल्या पाहिजेत. आम्ही जातो परत. चल. चल. अरे पण का? ए टोपी लक्षात ठेव, आम्हाला दारू पिल्याखेरीज काही स्वच्छ दिसत नाही, कळलं? चल रे. अरे हो हो माझं आहे का? तुम्ही दुसरा एखादा गिराईक शोधा. बरेच मिळते तुम्हाला बरेच गिराईक. मिळते, बरेच मिळते. थांबा, थांबा. माझं ऐका असं करू नका करतो मी उद्या दारूची व्यवस्था. मला तुझं पथ्याचं येतंय पथ्याचं? आपण विसरलात मालक आपल्याला अल्सरचा त्रास आहे आपलं पोट वारंवार बिघडतं शिवाय ब्लड प्रेशर. माई हा नेहमी असा विसरतो म्हणून तर मुंबईत मला सारखं याच्यावर लक्ष ठेवायला लागत होतं. मला जेवण नको आहे. अरे बेटा लहान मुलासारखं काय करतोय तब्येतीची अशी मस्ती करून कशी चालेल? आता माझी तब्येत सुधारली. असं प्रत्येक रोगाला वाटत असतं.
मला मला की काय तुम्ही का बसा मला उपाशी मारायचं नाहीये अहो पण याचे परिणाम ते तुम्ही निसता दिवाणजी मला बरं वाटलं. निर्भय मध्ये जरा धसमुसळपणा आला. हो ना. मी म्हटलं नव्हतं तुम्हाला हे सुधारलेत म्हणून. काय म्हणालास? होय सेठ, निर्भय, अभय आणि दिवाणजी सुद्धा होता त्यांच्या बरोबर. गावात गाडी शिरताना मी पाहिलंय. फर्स्ट क्लास. काम सोपं झालं. म्हणजे त्यांच्या कारखान्यात मोठा गणपती उत्सव असतो. खूप मोठा स्टेज बांधतात. ते दोघे स्वतः पूजा करतात. खूप गर्दी गडबड असतात तिकडे. पण सेठ, गर्दी गडबड असेल तर लफडो. मूर्खासारखा बडबडू नकोस. ते दोघं स्टेजवर केल्या बरोबर स्टेज उडायला पाहिजे. स्टेजच्या खाली सुरुंग लावा. डायनामाइट. दोघे जातील स्वर्गात. गणपतीचं काय? तुम्ही कशावरही सही करायची नाही. बाकी सगळं तुम्हाला सांगितलेलं आहे. आत्ता मॅनेजर येतील, त्यांच्याशी नीट बोला. आणि तुम्ही मी इथंच आहे. तो नीट बोलण्याबद्दल बोलतोय. गप्प बसा. मी आय कमीन? कमी नाही कमीन. कमी. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सर, ही मागच्या वर्षीची बॅलन्स शीट. फार मोठा आहे. फार ठीक आहे. ठीक आपण पण आहे. बघा ना सर. हा बघतो ना. सोडतो की काय? बॅलन्स शीट. शीट. हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. 220 लाखाचं इन्कम आहे. हा. 100 लाखाचं आपलं एक्सपेंडिचर आहे. चांगलं आहे. चांगलं चांगलं आहे. आहे. चांगलं नाहीये. चांगलं नाहीये. नाही चांगला नाहीये. या अप्रिशिएशन फिगर फिगर्स अशा असतात फिगर्स. छान, चांगला आहे, सुंदर आहे फिगर्स. आणि हे मंथली एक्सपेंडिचर. मंथ ऑफ एप्रिल आणि मे मध्ये आपल्याला लॉस आला. लॉस. 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 लॉसचा टॉपिक नाहीये. छे छे. नुसतं प्रॉफिट पाहिजे सतत 24 तास. हो, म्हणूनच पुढच्या वर्षीचं प्रोडक्शन टार्गेट वाढवलंय. काय वाढवलं म्हणाले? टार्गेट. टार्गेट वाढवलंय. टार्गेट. पण ते वाढवताना टार्गेट पण होता का म्हणे? ते टार्गेट तेवढं लक्षात ठेवा. बाकीचं सगळं फरगेट. Forget. फरगेट. सर, रिपोर्ट शेड्यूल बघायचंय. बघायचंय? नाही आम्हाला कुठे वेळ आहे? नाही, ते नंतर बघता येईल. हा नंतर सोडू ना. 2 नंतर वर्षांनी. नंतर. तुम्ही जाऊ शकता. सर, प्रोडक्शन मॅनेजर भेटू इच्छितात. Come पाठवून द्या त्यांना आत. असं म्हणायचं. येस सर. जास्त बोलू नका म्हणून तुम्हाला सांगितलं होतं. ते सगळं ठीक आहे हो, पण मगापासून लाता मारताय. ते बूट काढून ठेवा ना. लागतायत मला ते. मला अजिबात आवडत नाही. सॉरी म्हणा. सॉरी म्हणा. Sorry म्हणा. सॉरी. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय काम काय बोला. रॉ मटेरियल संबंधी काही प्रॉब्लेम्स आहेत माझे. प्रॉब्लेम शिवाय प्रगती होतच नाही. हे बघा, तुमचे जे काही प्रॉब्लेम्स असतील ते कागदावर लिहून द्या. नंतर मालक निर्णय देतील. त्यांना आता अजिबात वेळ नाही. नाही वेळ नाही. जेवणाची वेळ झाली का रे? जेवणाची. तुम्ही जा, मालक कारखान्याला भेट देतील. साधारणपणे 1 महिन्यात तयार होईल. कधीही होऊ वांदा दे. नाही काही. आणि त्यानंतर 15 दिवसात प्रोडक्शनला सुरुवात होईल. कधीही होऊ दे. वांदा नाही काही. आता ते हे बघून घेताय का? कधीही दाखवा. वांदा नाही काही. चला. एल्युमिनियम कास्टिंग मध्ये एअर बबल्स निर्माण झाले. वांदा नाही काही. वांदा काही नाही. नमस्कार. नमस्कार. हा, नमस्कार नमस्कार. यांचं असं काय झालं? तुम्हाला कपडे नाहीत काय काय? मॅनेजर हे काही बरोबर नाहीये. अशाने कंपनीची अब्रू जाते फुकट. 3 वर्ष झाली हेच कपडे आहेत, साहेब. मॅनेजर. मॅनेजर सगळ्या कामगारांना नवीन ऍप्रन शिवायला टाका. चला. सर, पण त्यासाठी फार खर्च येईल. खर्च महत्वाचा का कामगार महत्वाचा? हा? पण मालक, हा मॅनेजरचा प्रश्न आहे. मग मी मॅनेजरशीच बोलतोय. मी तुमच्याशी बोलतोय. तुम्ही कशाला मध्येच बोलताय? चल रे. मालक, आई आजारी आहे. मॅनेजर म्हणतात रजा संपली. मी अडचणीत आहे. अगा मॅनेजर, येस सर. याला 15 दिवसाची स्पेशल रजा द्या. हा आणि औषधाकरता 500 रुपये ऍडव्हान्स. हा. ते कसं शक्य आहे? कारण ते कायद्यात बसत नाही. कायद्याच्या गोष्टी वकिलांना सांगायच्या, आम्हाला नाही. हा अहो पण मालक, कारखान्याचे काही नियम असतात. आमचेही काही नियम आहेत. त्याचं काय? आवाज नाही पाहिजे. आम्ही हुकूम दिलाय तो पाळलाच पाहिजे. अरे थांबा 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 थांबा. माझ्या कामगार बंधूनो, आणखीन एक आनंदाची बातमी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. अभय शेठ सांगा. आमच्या कारखान्याच्या भेटीनिमित्त हा. सर्व कामगारांना 25 रुपये पगारवाढ देण्यात येत आहे. डोकी फिरलेत का तुमची? कारखान्याच्या कामात तोडवून कशासाठी केलीत? कामगारांचे पगार वाढवायचा गाढवपणा कुणी सांगितलं तुम्हाला? कामगार गरीब असतात दिवाणजी. त्यांना जरा 4 पैसे मिळाले तर तुमचं काय बिघडलं? मूर्खासारखी बडबड करू नकोस. अशाने कारखाना खड्ड्यात जाईल. गेला तर गेला. आमच्या बापाचा थोडा अरे असं वागून मला देशोधडीला लावाल. तुमची जबाबदारी माझ्यावर आहे. आम्ही तुमच्या मागे लागलो नव्हतो. आम्हाला अभय निर्भय बनवा म्हणून.
आणि तुम्हाला पटत नसेल ना तर आम्ही चाललो. आमच्या 10 दिवसाचे जे काही पैसे झाले असेल देऊन टाका. चला रे. अरे तसं नाहीये, असं बेधडक निर्णय घेणं बरोबर नाहीये. हा, जरा जबाबदारीने वागा, एवढंच माझं म्हणणं. लक्षात ठेवा, तुम्हाला आमची गरज आहे, आम्हाला तुमची आणि नाही. गरज म्हणता अक्कल असता कामा नाही. आता तुम्हाला सांगण्याचा प्रश्नच येत नाही म्हणा. तुमच्यासाठी जरी आम्ही फुटपाथ पाले असलो तर इतरांसाठी आम्ही मालक आहोत. आणि आम्ही जे काही करू त्याने तुमच्या मालकाचं नाव वाढणार आहे, कमी बिलकुल होणार. त्याच्या पण आपण कुठं? घाबरू नका, खरेदीला जात आहोत, गाव सोडून जात नाही. अहो, पण ऑफिस हे बघा, तुम्ही ऐका तरी माझं. अहो, इथं अजून बरीच कामं शिल्लक आहेत. तुम्ही कुठे निघालात? आवश्यक तुम्ही गाडी चालवायची नाहीये. तुम्ही गाडीत बसायचं नाही दिवाणजी. अहो, रिक्षाने जा. अहो, निर्भशीत असं काय करताय? अरे कशाला दिलीस चावी? अहो, ऐका माझं, ऐका तरी. चंद्रकांत साहेब, काय आहे? अहो, आश्चर्याची गोष्ट. अहो, मी अभय आणि निर्भय या दोघांना कापड दुकानातून बाहेर येताना पाहिलं. कापड दुकानातून? हो. छे, तुला भास झाला असेल. ते स्वतःहून कुठल्या दुकानात गेले नाहीत आणि जाणारही नाहीत. हा बोलतो ते खरं आहे. अभय निर्भयला मी आता गाडीत बघितलं, फक्त दोघच होते. बघा. फर्स्ट क्लास. जोशी बुवानी सांगितल्याप्रमाणे सगळं बरोबर आपल्या फायद्याचं घडतंय. बाळू, आता काय करायचं? सेठ, उडवून टाकू दोघांना. अहो, चंद्रकांत साहेब, गणपतीच्या वेळी काय झालं ते लक्षात आहे ना? हा, तुम्हाला हवेलीच मिळवायची आहे ना, मग त्या दोघांना एखादी युक्ती काढून पळून न्यायचं. अहो, त्यांच्या सुटकेसाठी ती म्हातारी हवेलीच काय पण आहे त्यातली अर्धी इस्टेट ही द्यायला तयार होईल. दिवाणजी, सगळी परिस्थिती माहिती असताना तुम्ही त्या दोघांना एकटं सोडलंच कसं? अहो, पण त्यांनी मला गाडीत बसू दिलंच नाही. ड्रायव्हरला देखील बाहेर काढला. माझा अगदीच नाईलाज झाला. चंद्रकांत कुठल्याही थराला जाऊ शकतो हे तुम्हाला माहित असून सुद्धा तुम्ही नाईलाजाच्या गोष्टी करता. जा, त्यांना ताबडतोब शोधून काढा. किती वेळ? दिवाणजी, गाडीमध्ये दारूच्या बाटल्यात. तेवढ्या गपचूप बेडरूम मध्ये नेऊन ठेवा. नाही ना, कळता कामा नये. कशी माझं बरोबर घेऊन निघाले. अरे अरे, तुम्ही होतात तरी कुठं? अरे हो 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 हो. मग हे बघ, तुझ्यासाठी भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरीचे ग्रंथ आणलेत. दिवाणजी, पोरं सुधारली हो. गेल्या 2 वर्षात मी त्यांना 50 वेळा सांगितलं असेल की मला ग्रंथ आणून द्या म्हणून, पण आज न सांगता आणेन. अमृता कुठे? हा, आहे ना. अमृता, अमृता, ए अमृता. अरे हे बघ, तुझ्यासाठी काय आणलंय. आहे ना आणि सुंदर? हे बघ. कर आणि काय? आणि चॉकलेट. पण हे सगळं कोणी आणलं? तुम्ही का काकांनी? त्याच्याशी तुला काय करायचंय? वा, असं कसं? ज्यानं आणलं त्याला बक्षीस द्यायला नको का? असं आम्ही दोघांनी मिळून आणलं. मग मी दोघांनाही बक्षीस असं? देतो. खालती वा का? आले तुम्ही जरा दोघांनी बसा, हा. मी रुक्मिणीला शिरा करायला सांगते. माई साहेब, मला शिरा आवडतो. या 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 कॅप्टन साहेब, बसा ना, मी आलेच. हा, हॅलो. काय झालं? काय नाही ते तुम्ही शिरा खायला आलात ना? हो. येईल ना, आता येईल. तोपर्यंत तुम्ही शिरा हा? कोसामध्ये. हा, बसतो बसतो. काय अभय, कसा आहेस? मजा येते एकदम. एवढ्यातच भाव खायला लागलास? म्हणजे नाही, गेल्या महिन्यात 3दा नंदिनीने फोन केला, एकदाही तू फोनवर आला नाहीस. करेक्ट, तसं झालं तर खरं. काय झालं होतं की जेव्हा प्रथम फोन आला तेव्हा मी तिथे नव्हतो, आणि दुसऱ्यांदा जेव्हा फोन आला तिथे फोनच नव्हता. आणि तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा मी आंघोळ करत होतो. ऑफिसात आंघोळ करत होता. नाही नाही, म्हणजे ऑफिस मध्ये जेव्हा फोन आला तेव्हा घरात आंघोळ करत होता. ते काय असो, हे बघ, नंदिनी तुझ्यावर जाम वैतागली. आंघोळ करतो म्हणून. घरात भेटला नाही म्हणून. नंदिनी म्हणजे आपला मिसेस. मिसेस? अरे व्हॉट नॉनसेन्स. नंदिनी म्हणजे माझी मुलगी, जिची निवड अभयसाठी केली. अच्छा 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 अच्छा. अरे हा 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 हा, लास्ट टाइम मी नंदिनी बरोबर इथे आलो तेव्हा तू इथे नव्हता. म्हणूनच मला कळलं नाही. आता तुम्ही सांगितलं तेव्हा कळलं. कशी आहे नंदिनी? बरी आहे तब्येत तिची? हो, हो. हा, नो प्रॉब्लेम. व्हेरी गुड. माई लवकर ये. बरं झालं तुम्ही आलात ते. अहो, किती दिवसांनी आलात. बस बस. बसते बसते. शिरा घ्या. हा हा. अरे तुम्ही घ्या ना. नाही नको, आम्ही नंतर घेऊ. नंतर घेऊ. हो. काय हो, एकटेच आलात? हा, काय म्हणाला? नाही, ती म्हणाली एकटेच आलात, मिसेसने आली बरोबर. मिसेस? व्हॉट नॉनसेन्स. 10 वर्ष झालीत माझी मिसेस वारलेला. हे काय माई साहेबांना माहित नाही? माहिती आहे ना त्याला, मला वाटलं की तिला माहित नाही म्हणून. काय कॅप्टन साहेब, माईंची स्मृती मधून मधून जाते. वय झालं की असं होतं ना, तुम्हाला कल्पना असेलच. मी विचारलं, नंदिनीला नाही आणली बरोबर? अहो, मी तिला म्हटलं ये, ती म्हणाली नाही येत. हं. आम्ही रिटायर झाल्यापासून आमचा हुकूम कोण पाळतच नाही. अरे काही विशेष काम घेऊन आलात? विशेष काय नाही हो, आमचा एक मित्र दिल्लीहून होतं. हं. तेव्हा मी म्हटलं अभयला बंगल्यावर न्यावा जरा. चालेल ना?
जरूर न्या. हो जरूर काय नाही त्याचं काय आहे की माझ्या कोणाच्या ओळखी नाहीये तो. अरे माझ्याशी आणि नंदिनीची ओळख आहे ना तुझी, मग बस. नाही, ठीक आहे तुमची आहे हो, पण तुमचे ते दिल्लीचे मित्र त्यांच्याशी कुठे आहे? हा, त्याच्याशीच ओळख करून द्यायला तुला नेतोय मी. अरे घाबरतोस काय एवढा? तुझे उद्याचे सासरे, हा. तुझ्या मुलांचे परवाचे आजोबा, कॅप्टन अरे दा हो, मी एवढा शिरा संपवतो आणि आपण निघूया. तर मी सांगितलेलं तुला लक्षात आलं ना? अरे आमची नंदिनी म्हणजे लहानपणापासून जरा धाडसी. अरे 10-12 वर्षाची असताना नैनितालच्या जंगलमध्ये एकटी जायची ती बंदूक घेऊन. त्यामुळे जरा धाडसी पुरुष तिला आवडतोच. हो, पण भलतीच धीट आहे तुमची मुलगी. मग म्हणून तर माईनं तिला पसंत केली आणि तू मला पसंत आहे, तर तिच्यावर प्रेम करायचा अधिकार तुला आहे. हो अधिकाराचं ठीक आहे, पण काय की प्रेम करण्यापेक्षा प्रेम जुळलेलं जास्त बरं नाही का? प्रेम जसं जुळतं ना तसं ते जुळवताही येतं. फक्त तुझा पुढाकार घे. काय? कम अलॉंग यंग मॅन. जरा यु नो व्हॉट आय मीन. हा कम ऑन यंग मॅन, कम ऑन. नंदिनी, तू अभयला विश नाही केलंस? हॅलो डॅडी, हा? मल्होत्रा अंकलचा फोन आला होता. हं. ते आणि गोयल कर्नल वर्माच्या बंगल्यावर आहेत. तुम्हाला पण तिकडेच बोलावले. काय गाढव आहे मल्होत्रा. मी मुद्दाम अभयला इथे घेऊन आलो. डॅम इट, मी आता तिथे जाणार नाही. हा, तुम्ही असं करा, तुम्ही थोडा वेळ इथे गप्पा मारत बसा. मी जस्ट चेंज करून येतो. प्लीज. बैस. हो. तुला डॅडने इथं आणलं हे बरं झालं. खर तर तुला बरं वाटावं म्हणून तुझ्या डॅडनी मला इथे आणलं. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन मला बरं वाटलेलं नाही. बरं झालं ते एवढ्यासाठीच की मला स्पष्टपणे तुला काही सांगायचंय. स्पष्टपणे? मला हे लग्न पसंत नाही. डॅडना मी अनेक वेळा सांगायचा प्रयत्न केला, पण ते सिरियसली ऐकतच नाही. म्हणजे? हे बघा भाई, मला तुझ्याशी लग्न करायचं नाही. पण का? ऐकायचं तुला? मग ऐक. तुम्ही श्रीमंत आहात तुमच्या वडिलांच्या कृपेमुळे. बाकी तुमचं स्वतःच असं काहीच कर्तृत्व नाही. त्या दिवशी आपण रेस्टॉरंट मधून बाहेर पडताना काही गुंडांनी माझी छेड काढली. त्यावरून मी एकेकाला चपलेनं मारलं आणि तू मात्र भिवून पळून गेलास. हे तुझं शौर्य. लाज वाटेल मला तुझी बायको म्हणून घ्यायला. वाह क्या बात है. तुझा स्पष्ट वक्तेपणा आपल्याला जाम आवडला. दुसऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे माणसानं काही करू नये. माझा ऐक, तुझ्या मनाविरुद्ध हे लग्न तू अजिबात करू नकोस. मी सांगतो अजिबात करू नकोस. कॅप्टन साहेबांना सांग मी गेलो म्हणून. डबा. माई, अमृता, अगं लवकर या. अरे तुम्ही 2 दिवस कुठे होतात मालक? अरे आम्ही काळजीनं किती बेजार झालो होतो. आधी गाडीत येऊन बसा तर. आपल्याला ताबडतोब एका ठिकाणी जायचंय. हो माई, तुझा राजाच आहे तो. तुझ्यासाठी मुद्दाम परत आणलाय. कोणी सांगितलं होतं तुम्हाला तो घोडा विकत घ्यायला? आम्हाला कोणाला सांगायची गरज लागत नाही. आम्ही घोडा आणला तो माईसाठी आणि अमृतासाठी, तुमच्यासाठी नाही काय. उद्या सकाळी सर्कशीतनं सरपोतदार येतील. त्यांना 90,000 रुपये देऊन टाका. 90,000? 90,000 कमी वाटत असेल तर 1,00,000 रुपये द्या, आमची मंजुरी आहे. बेवडा मारता का बेवडा? भूपाल, 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 भूपाल. कोण तू? कोण तू? का र? ज्यादा पैसा मिळायला लागल्यावर मात चढला वय र? डोळ्यावर धूर आला का र पैशाचा? बाजूला हट. व्हॉट इज दिस नॉनसेन्स? यस यस, मला ओळख दाखवायला मी लाज वाटते वय तुला. थांब. मी तुला ओळखत नाहीये. कोण भूपाल? मी भूपाल नाहीये, मी निर्भय आहे. अरे मला फसवण्यासाठी नाव मी बदललंच वय, पण अशी फसायची नाही मी. भूपाल, मी तुला लेट मी गो. अरे काय थांबतोयस? तुझ्या इंग्रजीला मी घाबरीन असं वाटलं वय तुला? ए शिपाई, या बाईला बाजूला घे. हिचं डोकं चला, फिरलं. चला, बाजूला एक. चल. अरे सोड, असं काय करतोयस? अरे थांब. अरे तुझा जीव घेईन मी, अशी सोडायची नाही. मला फसवणारा अजून पैदा व्हायचा आहे. घाम गाळणाऱ्या कामगारांसाठी चांगली स्वच्छतागृह देणं हे तुमचं कर्तव्य आहे. तुम्ही खाली बसा, तुम्हाला असं एकदम मध्येच बोलता येणार तेच नाही. म्हणतो. बैठकीचं कामकाज अजेंडाप्रमाणे होईल. दिवाणजी, निर्भय शेठ आणि अभय शेठना तुम्ही अजेंडा दिलेला दिसत नाही. हो, देतोच आहे. कसला झेंडा म्हणाले? झेंडा नव्हे, अजेंडा. अजेंडा. ठीक आहे, अजेंडा आम्ही चहा बरोबर खाऊ. चालेल. मूर्ख आहात. अजेंडा म्हणजे मीटिंगचा कार्यक्रम. जरा गंभीरपणे वाचण्याचं नाटक करा. स्टोर रूमची दुरुस्ती झाली पाहिजे. एका जादा ट्रकची माझी मागणी आहे. रॉ मटेरियल साठी जास्त जागेची मागणी आहे. आमच्या ऑफिस मध्ये झोपायला एक सोफा सेट आणून ठेवला पाहिजे. हा, आणि एक टीव्ही आणि व्हिडिओ सुद्धा, हा. म्हणजे झोपून बघायला हा, बरं पडतं. आरामात.
आणखी एक कोट आणून ठेवला पाहिजे. हे माझा सारखा कोट खेचतात, उद्या फाटला तर मग कोण जबाबदार आहे? खाली बसा. मित्र हो, दिवाणजींनी आम्हाला दम दिल्यामुळे आम्हाला खाली बसावं लागतं. आम्ही खाली बसतो. बसू. दिवाणजी तुम्ही चालू ठेवा. मित्र हो, मागच्या आपल्या मीटिंग मध्ये ठरल्याप्रमाणे आपण आपल्या फॅक्टरीच्या एक्सपान्शनची योजना लवकरच हाती घेणार आहोत. आपल्याला आपल्या फॅक्टरीसाठी एक लॅबोरेटरी हवी आहे. त्याचीही तरतूद आपण आपल्या या प्लॅन मध्ये केलेली आहे. आता या सगळ्या योजनेला मालक लोकांनी मंजुरी दिली की आपण कामाला सुरुवात करणार आहोत. तेव्हा पेन चष्मा द्या. चष्मा. तुमचं घड्याळ द्या. नाही, तुमचं नको, तुमचं नको. जरा अंगठी द्या तुमची. अंगठी. अंगठी. तुमच्याकडे काय काय चाललंय? तीन पत्ती. साधा गेम आहे. मालक, अमृता बेबींचा फोन आलाय. हॅलो. पप्पा पप्पा माई एकदम खूप आजारी झाली. काय? हो, तुम्ही आणि काका परत या. माई, काय झालं तुला? आनंद झालाय. म्हणजे तू आजारी नाहीस? अगं अमृताने आम्हाला फोन केला होता. अरे कार्टी फारच द्वार झालीये. कसं बसवलं दोघांना, कसं बसवलं दोघांना. होतं का ग सांगितलंस तू फोनवर? तुम्ही धावत यावं म्हणून. माई आजारी नाहीच मुळी. माई साहेब, आपली तब्येत बरी आहे ना? दिवाणजी अंकल पण फसले. बरं झालं दिवाणजी, तुम्ही पण आलात. घ्या घ्या पेढे घ्या. निर्भया भाई तुम्ही पण घ्या. पेढे? अगं पण माई हे कसले पेढे? सांगते सांगते. चला चला तिकडे चला. माई, पेढा काय, केळीचे खांब काय, काय आहे काय? कळेल कळेल, लवकरच कळेल. माझं गारहाणं देवानं ऐकलं. मी बोललेला नवस फळाला आला. दिवाळी नसून सुद्धा लक्ष्मी घरात आली. हे निर्भय शेठची बायको. निर्भय, प्रमिला परत आली. तिनं सगळं मला सांगितलं. झाल्या गोष्टीचा तिला पश्चाताप झालाय. तूही सगळं विसरून जा. आता भांडणं नकोत, सुखी संसार का. अरे काय झालं? काय नाही, थोडी चक्कर आली असावी. दिवाणजी, सोडा नाही तर पाणी घेऊन या. ऑन द रॉक्स. लवकर अरे, लवकर. अरे, अरे, लवकर. मज्जा आली ना? एकदम मज्जा आली. बसा 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 बसा. बाहुली. अमृता, पप्पांना सारखा त्रास देऊ नकोस. पप्पा, हा? मी तुम्हाला त्रास देते का? नाही बाबा, अजिबात नाही. कोण म्हणतं असं? हा? मी आल्यापासून बघते तुम्ही रोज उशिरा येता. हो, कामं तर संपली पाहिजेत ना. अमृता, तू माईंकडे जा आणि दूध पिऊन घे. मला पप्पांशी बोलायचंय. तुम्हाला बोलायचंय पण मला खेळायचंय. अगं हे काय खेळायची वेळ आहे? मग ही काय बोलायची वेळ आहे? अमृता, मम्मी, मोठ्यांशी असं बोलतात का? मग लहान मुलांवरती कोणी रागवतात? मुलं म्हणजे फुलं असतात ना, हो की नाही पप्पा? मुलं म्हणजे नुसती फुलं नसतात, देवाघरची फुलं असतात. अमृता, तू जा बघ दूध प्यायला. चल. तुम्ही तिला शेफारून ठेवले म्हणून ती असं वागते. मी परत आल्यापासून बघते तुम्ही माझ्याजवळ आलं नाहीत की मोकळेपणाने बोललं नाही. सतत अमृताला जवळ घेऊन. हा, आता मग ती जवळ आल्यानंतर तिला काय दूर ढकलायचं? रात्री सुद्धा तिला कुशीत घेऊन झोपता. हा, लहान मुलांना रात्रीची भीती वाटते ना. माझ्या वाट्याला तुम्ही येतच नाही. मी परत आलेलं तुम्हाला आवडलं नाही का? तुम्ही मला कधीच माफ नाही करणार. हा, तसं काही नाही. मध्यंतरी मी बरेच दिवस आजारी पडलो होतो ना. माही काय बोलले नाही त्याबद्दल? नाही, माहिती काय माहित नाही. म्हणजे मी कलकत्त्याला गेलो होतो ना 2 महिने, त्यावेळेस मी आजारी पडलो होतो. म्हणजे त्यावेळची गोष्ट आहे. काय झालं होतं? बऱ्याच गोष्टी होत्या. म्हणून डॉक्टरने सल्ला दिला की शक्य तितके दिवस स्त्री सहवास टाळ. उगाच थापा मारू नका. उलट पूर्वी तुम्ही कडक पथ्यावर होता, आता वाटेल ते खाता. ते बरं म्हणतो तुमच्या तब्येतीला. हा, मग डॉक्टरचा सल्ला ना. त्याने सांगितलं की खाऊन बघ, कदाचित पचून जाईल. तसंच मी म्हणते. मम्मी, तू आता काय म्हणू नकोस. पप्पा, आपल्याला गार्डन मध्ये खेळ जायचंय ना? अगं बाहेर अंधार पडलाय. वेडी, गार्डन मध्ये लाईट नाही का? बरोबर. आपण गार्डन मध्ये जायचं. चला, चला, चल, 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 लवकर चल, चल. जाऊया. लवकर चल. आपण तिथे जायचं, खूप खूप खेळायचं. काय मजेत राहत होतो आपण. पण ही प्रमिला आणि जाम गोची झाली. का रे?
तुला ओळखलं ती ना? ती कसली ओळखते रे? पण तिला दरवेळेला चुकवायचं म्हणजे फार कठीण जातं यार. मला तर वाटतंय काही गुंतावायच्या या कामातून शक्य तितक्या लवकर आपण मोकळं. अरे काय मोकळं व्हावं, आत्ताचा कुठे 1 महिना झालाय. अरे पण अजून 1 महिना बाकी आहे ना. त्या प्रमिलाला सारखं थापा मारून दूर ठेवावं लागतंय. ते एक वेळ शक्य आहे, पण ती आल्यामुळे रात्रीची दारू बंद झाली यार. तो जास्ती वैताग आहे. हे बघ काय झालं रे? फुल मून क्लबचं अॅन्युअल डेचं निमंत्रण आहे. बघ हा ढक्कन दिवाळीची काय सांगतच नाही. डिनर आणि कॉकटेल पार्टी पण आहे. आपला वेळ मजेत जाईल. जाऊया का आपण? अरे पण तो दिवाणजी बुरखा घालून गुरख्यासारखा आपल्या मागे असतो ना. मरू दे रे त्याला. मारू दे. कुठं निघालात? आपला तो आहे ना, त्याचा आज हे आहे म्हणून आम्ही हे करायला चाललोय. नक्की कुठं निघालात? फुलमुंडे. नाही 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 नाही. तो एक क्लब आहे, तिथे आज पार्टी आहे. अभय निर्भय असल्या पार्टीला जात नव्हते. ए, पण या- इथे बसा मुकाट्यानी. तुमच्याशी मला जरा महत्वाच्या विषयावर बोलायचंय. या इकडे. दारू घ्या. दारू घ्या. मगापासून दाबून पितात दोघे. दोघं पूर्वी कधीच पित नव्हते. आता शिंगा फुटलेले दिसत आहेत. बरं झालं, काम सोपं झालं. तुम्ही थांबायचेच. आपण त्या कोपऱ्यात जाऊन पिऊया. हे बाकी अंतर तिकडे. तिकडे जाऊन दे. काय होतं? सॉरी सॉरी. सॉरी, चुकून धक्का अरे लागला. कोर्टात केस जिंकली म्हणून मात चढलाय काय तुम्हाला? मला धक्का मारण्याची हिंमत वाढली काय तुमची? अरे पण सॉरी म्हटलं ना. हे बघा काय माझ्या वाटेल झालं तर फार फार महागात पडेल तुम्हाला. हा हा ओळख नाही बाळख नाही काहीतरी काय. तुम्ही बिस्किट वाले कोण आमचे? अरे! बाप, काका, मामा का आजोबा? अरे चंद्रकांत काकाला न ओळखणे इतपत मात चढलाय काय तुम्हाला? काका. सॉरी सॉरी सॉरी. काय आम्हाला माज नाही चढला, आम्हाला दारू चढली. होय. आणि दारू पिल्यानंतर मग कळतच नाही ना काका कुठला आणि बोका कुठला ते. सॉरी सॉरी सॉरी. सॉरी काका सॉरी. आपण दारू प्यायला तिकडे जाऊया. तिकडे बसूया. इकडे फार गरम होते. तिकडे गेलेलं बरं. ए मला थोडी जास्ती घाल रे. जास्त जास्त ए, घाल. आधी मला दारू दे. सबूर सबूर तुम्हाला पण मिळेल. आधी आम्ही पितो मग तुम्ही प्या. कशाला हावरटगिरी करताय? ए, आवरात कोणाला म्हणतो रे? नाही नाही तुम्हाला आवडत नाही म्हणाला. बघा, तुमच्यासारखे 56 मच्छर असे मारलेत मी, समजलं? असे हो. छप छप हो. मच्छर. हो. आमच्यासारखे. माई साहेब, आता सांगा बघू मी काय करू ते. पाहिलं मालकाने काय करून ठेवले ते. अहो दिवाणजी, ही तर आनंदाची बातमी. आपली भित्री पोरं ठीक झाली. जगाशी 2 हात करायला शिकली. यात आनंद मानायचा का काळजी करायची? अहो पण बाई साहेब, अहो त्यांना बलोपासना केंद्रात पाठवलं याचा फायदा झाला की नाही? अहो पण गावभर चर्चा होते. अहो चर्चेचं काय घेऊन बसलात? मला तर वाटतं त्यांची दृष्ट काढा. माई काय झालं? अगं तुझ्या नवऱ्यानं आणि अभयनं मारामारी केली. अगं बाई, काय सांगता काय तुम्ही? पप्पांनी ढिशाव ढिशाव केलं. हो, तुझा पप्पा शूर झाला. आहे कुठे ते दोघं? झोपलेत अभय भाऊजींच्या बेडरूम मध्ये. रात्री केव्हा आले कुणाच ठाऊक. असू दे मारामारी करून दमले असतील. नसते करायला सांगितलं तर कोणी आहे ना. मी अमृताला शाळेत सोडून येते. जा जा. पण माई साहेब ते दोघं मोठे उद्योगपती आहेत. असू देत हो. उद्योगपतीने मारामारी करू नये असा कुठे कायदा आहे का? हॅलो 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 अमृता. हॅलो माई. अहो अभय कुठे आहे? मला त्याचं अभिनंदन करायचंय. कुठे आहे तो? माई साहेब, मला मुंबईला निघायचंय. मी निघू का? ठीक आहे. अरे काय दंगा चालला इथं? कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. कशाबद्दल? तुम्ही काल क्लब मध्ये जी धमाल केली त्याच्याबद्दल पेपर मध्ये सुद्धा बातमी आहे. ठीक आहे. अभय तू जन्मात कधी मारामारी करशील असं वाटलं नव्हतं मला. अगं मी सुद्धा या दोघांना भित्रे समजत होते. अगं तूच काय, मी सुद्धा कालपर्यंत स्वतःला भित्रा समजत होतो. पण मी त्याला कालच सांगितलं होतं की तो अजिबात मित्र नाहीये. हो, हो, सांगितलं हो. पटलं मला आपलं. त्याचं काय आहे की जसं पाण्यात पडल्यानंतर पोहता येतं तसंच मारामारीत पडल्यानंतर न पडता मारता येतं. खरं सांगू माई, आतापर्यंत अभय बद्दल माझं फारसं चांगलं मत नव्हतं, पण आता ते बदलावं असं वाटतंय. त्याबद्दल तुला पण कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. याला उद्या आमच्या घरी पाठवून द्या. येशील ना? हो हो येईन ना. आमच्या नावाची बदनामी करतात हे मवाली. दारू काय पितायत, मारामारी काय करतायत आणि हे सगळं आम्ही केलं असं लोकांना वाटतं. दिवाणजी तुम्ही काय करत होता? तुम्ही असताना हे असं झालंच कसं? मी त्यांना क्लब मध्ये जाऊ नकात म्हणून बजावलं होतं. याचा अर्थ ते तुम्हाला जुमानीत नाही. आमच्या नावाला काळीमा फासण्याचा विलास उचललाय त्यांनी. कामगारांचे पगार काय वाढवले? जणू काय यांच्या बापाचाच पैसा. अहो पण मला काहीच करता येणं
शक्य नव्हतं कारण त्याने अचानक पगारवाढ जाहीर केली. तुम्ही जबाबदार आहात त्याला. आमच्या जागी त्यांना ठेवायची आयडिया तुमची. हो, पण आपल्या जीवाला धोका होऊ नये हाच हेतू होता त्यात. अहो पण दिवाणजी, आम्ही हे सगळं कसं सहन करायचं? आम्ही विकलेला घोडा पण त्यांनी पुन्हा विकत घेतला 90,000ला. हा व्यवहार त्यांनी मला न विचारता केला. मी त्यांना खूप छापलं सुद्धा. फार मोठे संस्थानिक समजतात स्वतःला. त्या म्हातारीला आनंदाच्या उकळ्या फुटल्या असतील. हे सगळं आता असह्य झालंय दिवाणजी. अशानं ते आम्हाला विकेला लावतील. बस झाला आता हा पोरखेळ. निर्भय शेठ, आपला संताप मी समजू शकतो. काही वेळा याही पेक्षा जास्त संताप मला येतो, पण मी तो गिळतो. अहो किती केलं तरी फुटपाथवरची माणसं ती. दांडगाई करण्यात जन्म गेला त्यांचा. आपण थोडं सहन केलं पाहिजे. अहो पण किती सहन करायचं, याला काही हिशोब असला पाहिजे की नको? तेच म्हणतोय मी. हे बघा, ही तशी साधी केलेली मारामारी नव्हती. चंद्रकांत शेठनी त्यांना संपवण्यासाठी केलेला प्रयत्न होता. यावेळी ते सुटले त्यातून, पण आता काही त्यांचे फार दिवस शिल्लक राहिलेले नाहीये. आज ना उद्या चंद्रकांत शेठ नक्की यशस्वी होणार. आणि तसं झालं की मी चंद्रकांत शेठला पोलिसाच्या ताब्यात देतो. म्हणजे आपली काळजी कायमची मिटेल. अरे हा फ्लॉवर पॉट सुद्धा तुझ्यासारखा दगाबाज निघाला. तुझ्या डोक्यावर का नाही आदळला? पाया हराम खोरा. शेठजी रागवायचं नाही. रागवायचं नाही. अरे तुझ्या माणसाने पार्टीत मार खाल्ला म्हणून मी आनंदाने नागडा नाचू का काय? त्या दिवशी आमची जरा चूक झाली. चूक? आम्ही प्यायला नको होती. पण ते लोक सुद्धा प्यायलेलेच होते ना. अशा वेळी कधी कधी माघार घ्यावी लागते. घ्या, माघार घ्या. स्वतः उताने पडा आणि मला खड्ड्यात घाला, मातीत घाला, चुलीत घाला, मसनात घाला. हे गरम गरम भजी. हे भजीवाला. निर्भय सेठ, अभय सेठ, तुम्ही इथे? दिसायला तर चांगली दिसतात रे भजी. अरे दिसायला काय, खायला पण मस्त आहे. थांब बघ. 5 किलो बांधून दे रे. 5 किलो? पण साहेब जरा टाइम लागेल. हो. एवढी दे. हा, घ्या ना. घ्या ना. काय बांधून दे ना. देतो ना साहेब, देतो. मी तुला मदत करतो. हो तुम्ही कशाला? हे भजीवाला काय? हे धर. हो मोड नाही हो. मोड. अरे बाकीचे ठेव तुझ्याकडे. बरं. रस्त्यावर कसली भजी तळतो रे? हो रे. मग काय करू? अरे काहीतरी दुकान बिकान टाकी चांगलं. हो पण साहेब जरा पैसे लागतात. किती पडतात पैसे? 7,000 रुपये. 7,000 रुपये. हा. एक काम कर, काय? रात्री आमच्या बंगल्यावर ये आणि 7,000 रुपये घेऊन जा. हा. हा. अरे बघ हा. रोज रात्री आम्हाला 3 किलो भजी पाहिजेत गरमागरम. बरं. हा. ए चटणी पण पाठव रे भजी बरोबर. हा. चटणीशिवाय भजीला गंमत नाही. अजिबात. चटणीशिवाय भजी म्हणजे बायकोशिवाय नवरा. बायको म्हटली की सगळा गोंधळ उडतो. माई माई. अरे निर्भय, तू सदान कदा अभयच्या खोलीमध्ये असतोस असं ती प्रमिला म्हणत होती. आणि आज मी प्रत्यक्षात पाहिलं. माई. एक अक्षर बोलू नकोस. अरे ती बिचारी वाट बघून थकते. तुला लाज नाही वाटत? चल चल आपल्या खोली. जातो. तू जाऊन झोप. गळ्या शपथ. जातो हो. हम्म. ए! माझ्या सोंडाला वास येतो काय? येतोय, पण नेमकं तुझ्या की माझ्या कळत नाही. मग बेतानं जा. देव तुझं भलं करो. हा. हा? हा? हा. माई यांना कुठे बघितलं का? म्हणजे म्हणजे पहाटे उठून कुठे बाहेर तर नाही गेले ना? छे ग, मला सांगितल्याशिवाय कसं जाईल? मग गेले तरी कुठे म्हणायचे? मोठं मालक कुठंच नाही. त्यांना सगळीकडे शोधलं. गाडी बी इथंच आहे. असं कसं होईल? माई काय झालं? अरे निर्भय नाहीसा झालाय. काय? तुला त्याने काही सांगितलं? नाही. अगं काल तूच रात्री माझ्या खोलीतून त्याला स्वतःच्या खोलीत जायला सांगितलंस ना. तो ताबडतोब निघून गेला. मग गेला तरी कुठं तो? माई साहेब, काय झालं काय? देवांजी, निर्भय नाहीसा झालाय. काय सांगताय काय? हो, आम्ही सगळीकडे शोधलं. वहिनी साहेब, काल रात्री तुमच्या बेडरूमच्या खिडक्या उघड्या होत्या? हो, नेहमी उघडे असतात. देवांजी, चंद्रकांत तर काही केलं नसेल? मलाही तीच शंका येते. ते बघा पप्पा तिकडे झोपलेत.
ए निर्भय ए निर्भय काय? ये रे गुड मॉर्निंग पप्पा. हा गुड मॉर्निंग. कशी काय भली आहेस ना तू? काय तुम्ही सगळे बरे आहेत? हा. अरे सगळे एकाच वेळेला इकडे एकत्र काय करताय? अरे निर्भय, हा काय वेडेपणा. आम्ही तुला घरभर शोधतोय. सगळ्यांना घाबरवलं. आणि असं पलंगाखाली जाऊन झोपणं शोभतं का तुमच्या वयाला? तसं नाही, रोज रोज गादीवर झोपण्याचा कंटाळा आला. म्हणून पलंगाखाली झोपायचं? त्याचं काय, दिव्याखाली असतो अंधार, तसा पलंगाखाली असतो अंधार. त्यामुळे सूर्य उगवले तर कळतच नाही. माही यांच्या डोक्यावर परिणाम झालाय काहीतरी. मलाही काही वेळा तसा संशय येतो. दिवाणजी, निर्भयला चांगल्या डॉक्टरकडे घेऊन जा. आता तुम्ही माझ्या प्रश्नाची उत्तर द्या. काय सांगा, तुम्हाला कसले कसले भास होतात? भास हा, होतात ना? होतात ना? मला असं वाटतं की तुम्हाला मांजरासारख्या मिशा फुटल्या आहेत. तुमच्या डोक्यावर शिंग फुटली हा? आहेत. तुम्हाला एक शेपूट कुठे गेलं? व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी आ, आ, गुड. आता तुम्ही तुमच्या डोळ्यावरचा चष्मा काढून माझ्या डोळ्यात बघा. तुम्ही तुमच्या डोळ्यावरचा चष्मा काढल्याशिवाय मला तुमचे खरे डोळे कसे दिसणार? हा, ओके. हा काढला. काढला काढला. हा काढला. आता द्या. हम्म. हे काय करताय? माझा ऐका, तुम्ही कधी चांगल्या डॉक्टरला दाखवा. हे काय करताय? आता तुम्हाला झोप येते. डोळे मिटा. आता खोरायला लागलात. व्हेरी व्हेरी. झोपा 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 झोपा. शाबास. आता मी बोललेलं तुम्हाला काही सुद्धा ऐकायला येत नाहीये. येत नाही ना? व्हेरी गुड. हे त्याला नक्की ऐकू येत नाही ना? त्याला नक्की ऐकू येत नाहीये. खात्री करून घ्यायची. हे जरा धरा. काका धरा. बघितलं? व्हेरी गुड, व्हेरी गुड. आत्ताच्या आत्ता साल्यांचा निकाल लावला पाहिजे आणि आमचे सगळे बेट फसवेत. हो, मला माहित आहे. माहितीये का? माहितीये. 1 महिना वाया गेलाय. आता ही संधी दवडता कामा नये. पण मला कसं शक्य आहे ते? तुला सगळं शक्य आहे. तुझ्या आज्ञेत आहे तो. आता याच्याकडे आबाईचा खून करायचा आणि त्या खुनाच्या बदल्यात याला फासावर चढवायचे. पण याचा धोका? त्यात काहीच धोका नाही. हे बघ, माझं जर एवढं काम केलंस ना तर तुला दवाखान्यासाठी नवीन जागा देईल. आता कस खाऊ नको, नाही तर माझ्याशी गाठ आहे, लक्षात ठेव. ऑल द बेस्ट. जातो मी. आता तुम्हाला सगळं ऐकायला येत आहे. हो. उठून बसा. डोळे उघडा. सध्या तुमचा भाऊ कुठं आहे? तिथं बसलाय तो तुमचा भाऊच ना? हा सुरा घे. मागून जाऊन गुपचूप त्याच्या मानेत खुपसायचा. उजव्या हाताचं बोट वर केलं की सुराधर चल माझ्या मागून. तुझं सगळं बोलणं ऐकलं मी. पण चंद्रकांतसाठी. चंद्रकांतसाठी केलं. आता मी तुला हिप्नोटाईज न करता माझ्या म्हणण्याप्रमाणे कसा वागायला होतो ते बघ. हं? चल कान पकड. नाही पण चल, उठा बशा काढ. 1 हा 3 कवायत कर, मैदानात करतो त्याची. शाबास शाबास. हा, हा, हा. चल बेडकासारखे उड्या मार. फटक 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 फटक. काय रे, काय झालं? पाणी आहे. मग मार उडी. हो, पण माझे कपडे भिजतील ना. असं आई शाबास. चल आता गाणं म्हण आणि नाच कर. चाल. यार, पण मला गाणं म्हणता येत नाही ना. फेकून मारेन. हो, म्हणतो राम तेरी गंगा मैली हो गई रे. पापियों के पाप धोके धोके. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता पाण्याच्या खाली जा आणि मी सांगितल्याशिवाय वर येऊ नको. हा चाल. अजिबात बाहेर यायचं नाही, कळलं? बुडा म्हणजे काय ते कळलं त्याला. व्हेरी गुड. अरे पण हे चाललंय काय? सांगतो तुला. चल. चंद्रकांत काका दोघांना खतम करण्याच्या मागे आहे आणि केवळ आपण त्यांच्यासारखे दिसतो म्हणून आपल्यालाही बळी देण्याचा त्यांचा डाव आहे. आणि एकदा का आपण मेलो
म्हणजे त्यांचे पैसे पण वाचले ना. विकत घेतले तरी आपल्याला केवळ 3,000 विकत घेतलंय. हरामखोर स्वार्थी आहेत एक नंबर. हे फक्त त्या दिवाणची आणि अभय निर्भयचं कारस्थान आहे. बिचारा माई नाही यातलं काय माहित नसेल. म्हणजे या दुष्ट लोकांनी फक्त आपल्यालाच नाही तर माई, प्रमिला, अमृता यांनाही फसवलं. शी 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 शी. स्वतःच्या बायकोचा यानं विचार केला नाही. काय माणसं आहेत का जनावर आहेत? आग लागू असले श्रीमंत यांच्या श्रीमंतीचा माज उतरवलाच पाहिजे भूपाल. ते काम कशाला आणि उरावर घ्यायचं? हे बघ, आपण उद्याच्या उद्या इथून निघूया. असल्या क्षुद्र माणसासाठी जीव देण्यापेक्षा आपल्या वस्तीतल्या लोकांसाठी मेलेलं बरं. आणि इतके दिवस जीव धोक्यात घातला तो काय फुकट? पैसा नको? पैसे काय मिळतील रे? पैसे काय आपण मुंबईला गेल्यावर पण वसूल करू शकतो. पण इथून निघणं महत्वाचं आहे. हे बघ, अनायसे उद्या सगळेजण गणपती पुळ्याला जाणार आहेत. आपण इथून जर सटकलो तर कुणाला इथे कळणार नाही. गुड बाय निर्भय शेठ. गुड बाय अभय सेठ. तुमच्या हलकटपणाला राम राम. तुमच्या नीचपणाला अखेरचा रामराम. आलास, मी तुझ्याकडेच यायला निघालो होतो. निघायचं? ताबडतोब चल. मालक 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 मालक, घात झाला. माई, वहिनी साहेब आणि अमृता बेबी यांच्या गाडीला अपघात झाला. काय? केव्हा? गंगापूरच्या बाहेर 10 मैलावर. तिघांनाही सरकारी इस्पितळात नेले. माई, जास्त लागलं नाही ना तुला? वहिनी, सगळं ठीक आहे ना? अमृता बेटी, पप्पा मी तुम्हाला सोडून गेली ना म्हणूनच देवाने शिक्षा दिली आम्हाला. नाही रे बाबा, शिक्षा बिक्षा काय नाही. ऍक्सिडेंट झाला ना म्हणून लागलो ना तुला बाबा. पण ऍक्सिडेंट मध्ये सापडलेली माणसं मरतात म्हणे मी पण मरणार आता. असं बोलायचं नाही बेटा. तू लवकर बली होणार आहे. पप्पा देवाची शपथ घेऊन मी सांगते पुन्हा कधी तुम्हाला सोडून जाणार नाही. हा बेटा. पप्पा तुम्ही माझ्या जवळ असलात की मला कशाची भीती वाटत नाही. हा 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 बाबा, झोपून राहायचं. अजिबात उठायचे नाही. मी डॉक्टर काकांना विचारून देतो आमच्या अमृताला कधी घरी शोधणार म्हणून. हा, घरी जायचं ना बेटा. हा, झोपून ला. आलोच आम्ही. तुम्ही काही काळजी करू नका. तसा ऍक्सिडेंट फार भयंकर होता, पण सुदैवाने तुमच्या मुलीला जास्त काही लागलेलं नाही. आणि 2-4 दिवसात तुम्ही तिला घरी घेऊन जाऊ शकता. हा, ऍक्सिडेंट होता की चंद्रकांतचा काही डाव होता? मलाही तीच शंका आहे. जाऊन त्याची हाडं खिळखिळी करूया. नक्की आपल्याला काही माहिती असल्याशिवाय काही करण्यात अर्थ नाहीये. एक मात्र नक्की की आता मुंबईलाही जाणं योग्य होणार नाहीये. बरोबर आहे. मुंबईला जाताना फक्त आपण आपलाच विचार केला, त्या तिघींचं नाही केलं. खरं आहे. त्या तिघींचं रक्षण करण्यासाठी तरी आपल्याला काही दिवस इथं राहावंच लागणार आहे. ए कोंबडीवाल्या, अरे बापरे, मी चंपा. भूपाल कुठं हाय त्याची खबर घ्यायला आली आहे. अगं पण तू इथं कशी? कशी म्हणजे काय? हा. तुझ्या मुंबईच्या ऑफिसातनं पत्ता घेतला ना आले. भूपालला भेटायचं हाय. हे बघ, तो उत्तम आहे, ठीक आहे, त्याची काळजी करण्याचं कारण नाहीये. तू परत जा. अरे वा, परत जा म्हणा. तू कोण सांगणार मला? तो भोपळा याच बंगल्यात राहतो ना? तुला भोपालला भेटता येणार नाही, तो कामात आहे. त्याचा बा भेटल. कामाच्या गमजा माझ्या बरोबर चालायच्या नाही. चलो हा बाजूला. अगं उगाच वेडेपणा करू नकोस. ए चिपट्या, मी भडकले ना तर इथं दंगा करून 10 माणसं गोळा करीन. अगं पण जरा सबुरीने घेशील का नाही ते चंपा? मला काय माहित नाही. मी भूपाला भेटणार म्हणजे भेटा. कोण आडीव तर तेच बघते मी. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, मी नेतो तुला आत. पण तिथं गेल्यानंतर अजिबात तोंड वाजवायचं नाही, दंगा करायचा नाही. कबूल आहे? हा कबूल. हे बघ, आत गेल्यानंतर सगळ्यांच्या देखत मी सांगेन ते ऐकायचं. मी जे काही म्हणेन त्याला हो म्हणायचं. तू काय सांगणार आहेस? मी जे काही म्हणेन ते. वय बाबा तू सांगशील ते ऐकील. पण एकदा मला भूपाळा भेटू दे. माझं लई प्रेम आहे ते. अरे दिवाणजी, मला वाटलं तुम्ही गेलात. ही कोण? ही कालच भेटली होती. गरजोय बिचारी. आता वहिनी साहेब परत आल्या म्हणजे घरातली कामही वाढतील. रुक्मिणी थकली आहे म्हणून ही नवीन मोलकरीण आणली. हे मोलकरीण कुणाला म्हणतात? कामवाली म्हणायचं. कामवाली? अहो पण ही कुठली, कोण, याची चौकशी केलीत का? सगळी चौकशी केली आहे. प्रामाणिक आहे, कामाला चांगली आहे. हे कुठची विचारतायत? ही मुंबईची चंपा. हे बघ चंपा, इथं कामाला राहायचं असेल तर असं आरे तुरे केलेलं मला आवडणार नाही. हे दिवाणजी आहेत, यांना आहो जाऊ म्हणायचं. या आणि घरातल्या सगळ्यांशी आदबीनं वागायचं. जी. पगाराचं काही ठरवलं? त्याची आपण काळजी करू नका, ते मी सगळं बघतो. ठीक आहे. रुक्मिणी, वणी साहेब ही चंपा आजपासून आपल्याकडे कामाला आहे. ठीक आहे. चल ती रूम साफ करून घे. काय पण प्रेम झाडू मारायला लागतोय.
कोण मेला शिळ घालतोय? ममई कसला मागाला होता रे तुला? वळण दाखवायची पण लाज वाटत होती वैरत. कोण तू? कोण मी? तेच सांगायला आले इथं ममईवरनं. पैसेवाला झाल्यावर मला विसरलास काय रे? मी काय म्हणतो? नुसतं मन मी भूपाल नाही म्हणून लाचच घालते बघ कमरेत. बापरे. या बंगल्यात राहायला लागल्यास मी जास्त वाढली वैर तुझी. नावी बदललास का काय? मी काय म्हणतो ते ऐकून तर घे. काय ऐकून घे. मग या रूम मध्ये ती बाई गेली तिचीच बेडरूम नाही. तिचीच बेडरूम आहे. ती कोण रे तुझी? बायको सारखी बाबा. तुला जित्ता नाही सोडणार मी. तुझ्या डोळ्यात मार काढेन. मला बसवतो काय? अरे तू बी शेंड आला की काय? दोघांनी बी फसवलं मला. अगं तसं काही नाहीये, मला सांग तू आधी इथे कशी आलीस? हा भूपाल मला मुंबईत भेटला. यानं मला ओळखलंच नाही, हाकलून दिला तिथनं. मग माझं बी टाकुरा सडकलं. म्हणलं गंगापूरला जाऊन याची बिनपाड्यानं करायची. तर इथं येऊन बघते तारीख फाईल घेऊन मजेत राहतोय. अरे पोरगी बी हाय एवढी. तुझा काहीतरी गैरसमज झालेला काय आहे. गैरसमज? माझं ऐकून घे. काय? माझं ऐकून का घेताय तुम्हाला कैलास? हिच्यापासून लपवण्यात काय अर्थ नाही. तिला सांगून टाकलं पाहिजे सगळं. हे बघ, मी तुला सगळं सांगतो म्हणजे तुला कळेल की आम्ही इथे का आलो आणि का राहिलो ते. काय करतोस रे? काय नाही, फायली जरा बाजूला केल्या. तो दिवाण येऊन नीट करेल, नाहीतरी काय काम आहे त्याला. हे पण आपण आज खरंच बचावलो हा. काय झालं? त्या चंपाने नीट ऐकून घेतलं, दंगा केला नाही. बरं झालं आपल्याला बळी द्यायला इथे आणलंय, तिला सांगितलं नाहीस तू. अरे कसं सांगेन मी, तिने अख्खं घर डोक्यावर घेतलं असतं. चंद्रकांतची इथपर्यंत मजल गेली काय? काय करायचं ते हुशारीनं करायला पाहिजे. नळी दाखवतो. अरे तू ही काय, हे कसलं सोंग म्हणायचं? अरे शिकारीला गेले होते जंगलात. येताना मुद्दाम इथं आले. 4 दिवस झाले तुला घरी आणि इथं फोन करते. पत्ता कुठे आहे तुझा? म्हणून बंदूक घेऊन आली आहे समाचाराला. डॅडी 4 दिवस झाले माझ्या मागे लागले. आज काहीही झालं तरी तुला माझ्या घरी जेवायला यावंच लागेल. आजच का बुवा? आज माझा वाढदिवस आहे. 50वा. फाजीलपणा करू नकोस. अरे वा, मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ दी बंदूक. बंदूक ओ थँक्यू. अभिनंदन, तुला दीर्घायू, आरोग्य आणि मनपसंत पती लाभो. तू येणार आहेस की नाही? येईल तो. अरे तुला माहित नाही हिचं माझ्याबद्दलचं खरं मत काय ते. कॅप्टन साहेबांनी हिच्या मागे टुमणं लावलं म्हणून ही मला आमंत्रण देते, हो की नाही? तुला खरंच असं वाटतंय? अरे 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 ए, 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 ए. अभय, दिवे गेले आहेत. अगं पण आजची ही पार्टी फक्त तुझ्यासाठी. पण तू आहेस कुठे?
चंपा, ए चंपा, अरे माझा टॉवेल कुठे आहे, माझा साबण कुठे आहे? काय बाबा लक्ष सुद्धा देत नाही ते लोक. चंपा, ए चंपा, हे चंपा, तुझ्या नावानं मोठं मालक बोंब मारतायत. चंपा, ए चंपा, ए चमचम. काय पाहिजे तुम्हाला? काय चंपा चंपा लावलंय? मी जिवंत आहे अजून. असं म्हणतेस? बर, काय? तू टॉवेल नाही ठेवला, साबण नाही ठेवला, मग पण त्यासाठी तुम्हाला चंपाच पाहिजे का? आता रोज तीच करते ना, त्यामुळे सवय. हे काय टॉवेल आहे, इथे ठेवलेलं दिसत नाही तुम्हाला? इथे ठेवला होता का? माझ्या लक्षातच नाही. घ्या. बायकोने दिलेला चालतो ना, की त्यासाठी पण चंपाच हवी तुम्हाला? नाही नाही, चंपाच पाहिजे असं काही नाही. आपल्याला काय काम झाल्याशी कारण. काय? साबण आत कपाटात ठेवलंय. आत आहे काय? हे बघा, मी अमृताला शाळेत सोडायला जाते. हो काय सोडू नका, चंपा चंपा म्हणून. ती बागेत काम करते. बरं झालं सांगितलंस ते. हा? ए बाबा, बाथरूम कुठे? काय रे? काय झालं बॉम्ब लायला? ती रुक्मिणी बोलली मालक तुझ्या नावाला बॉम्ब मारतात. उगा बॉम्ब लायचा नाही. तू मालक बी खोटा आहेस आणि मी मोलकरीण बी खोटी आहे. रम रम रम. आता तरी आपण दोघे खरे आहोत. काय झालं म्हणजे? कोण येत आहे बाथरूम मध्ये बोंब लायला? कोण आहे? मी प्रमिला. अरे बापरे, काय 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 पाहिजे? अहो, आंघोळीला सुरुवात नाही ना केली अजून. केली ना, आंघोळी सुरुवात केली. हे काय आंघोळच करतोय मला पासून. मग थांबा जरा. एकदा आंघोळ सुरू केली, आता कशी काय थांबवता येणार? अमृताचे कानातले धुवून आंघोळ घालताना आतच राहिलेत. ते तेवढे द्या बघू. डुल 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 डुल. स्वतः मी डुल 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 डुल. काय झालं? साबण पडला. डुल नाहीये. तुम्ही उघडा बघू दार ताबडतोब. दरवाजा उघडतो ना. हा. कपडे तरी घालू दे ना मला. उघडतो की, कपडे तरी घालू दे ना मला. अहो, किती वेळ? शोधले ना मी काय सगळे. शोधताय? मला शोधू द्या बघू. कुठे ठेवलेत मी? कुठे ठेवले? बाट्टापुरतं नाही ठेवले. नाही, तिकडे 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 मी बघितलं. म्हणजे स्वतः शोधलं, तिकडे अजिबात नाही येत. कुठे गेले? कुठे गेले? एक मिनिट. एक मिनिट. हे बघा. हे काय? इथे शोधायचे, इथे ठेवले, तिकडे शोधायचे. जातेस ना तू? जातेस ना? जा. तुम्ही आणलेल्या नव्या मोलकरणीला ताबडतोब घराबाहेर काढा. असं एकदम? पण का? मला कारण विचारू नका. ती मला या घरात नकोय. अगं, असं एकदम काय झालं? काय केलं तिनं? मी सांगितलं तिला काढून टाका म्हणून. रुक्मिणी, चंपाला बोलवलंय म्हणून सांग. प्रमिला, गेल्या 15 दिवसात तिच्याबद्दल काही तक्रार नव्हती. तिला काहीतरी कारण सांगायला हवं ना, नाही तो तिच्यावर अन्याय केल्यासारखं होईल. अरे निर्भय, चंपन असं काय केलंय की प्रमिला तिला काढून टाकायचं म्हणते? तिनं स्वतःहून काय केलं तर मला तरी काय माहित नाही, पण गरीब आहे बिचारी. तुम्ही तिची शिफारस करायची गरज नाही. असं म्हणतेस? चंपा, हिला राग येण्यासारखं काय केलंयस तू? कुठं काय? मी काय नाही केलं. हा, आता नाही म्हणायला जिन्यावरनं वर जाताना त्यांना माझा धक्का लागलाय. होय, धक्का दिला तिने मला. मुद्दाम दिला नसेल, चुकून लागला असेल, कारण चुकून लागण्याची शक्यता जास्त आहे ना. तिने दिलेला धक्का किती जोराचा होता हे तुम्हाला नाही कळायचं. पण अशा धक्क्यासाठी तिला नोकरीवरून काढून टाकायचं? हो, नाहीतर मी जात. तसं काही करू नको बाई. मोलकरणीसाठी मालकिणीनं घर सोडून जाणं बरं नव्हे. निर्भय, तू सांग बाबा, आता काय करायचं? आता मालकिणीलाच मोलकरीण नको असेल तर मला काढून तर दावा कामावर नाही समजा धावायला लावलं. हे बघ चंपा, तुझी नोकरी जाणार नाहीये. उगाच दंगा करू नको. मी हे सहन करणार नाही. वैद्य साहेब जरा शांत व्हा. अहो, कॅप्टन साहेबांनी मला 2-3 वेळा विचारलं होतं घर कामासाठी त्यांच्याकडे बाई हवी आहे म्हणून. चंपाला त्यांच्याकडे पाठवून द्या. अगं चंपा, ते घर परक्याचं नाहीये. ते लवकरच आमचे व्याही होणार. हा, मला वाटतं तू तिकडे गेलीस तर बरं होईल. ते जास्त सोयीचं होईल आपल्याला. कुणाला? आपल्याला. हा, तर तशी मी गेलीच नसती, पण आता समजीच सांगतात तर ऐकायला पाहिजे.
हो. चालते हा तुम्ही इथे झोपायचं नाही. एवढे मोठे उद्योगपती आणि का मोलकरीशी संबंध? छी, शरम वाटते मला तुमची. तोल जातो कधी कधी माणसाचा. निर्लज्जासारखं सांगता पण हा. आता माझ्या लक्षात आलं, मुंबईतच तुमचे संबंध असले पाहिजेत. म्हणूनच मी दिव्यांजीला सांगून तिला इकडे बोलून घेत. गळ्या शपथ मी नाही तिला बोलवली, ती आपणच आली. ती परत आल्यापासून तुम्ही एकदा सुद्धा मला जवळ घेतलं नाही. हम्म. पण त्या मोलकरणीला बाथरूम मध्ये बरं झालं मला कळलं. आता मी कधीच तुमच्या जवळ येणार नाही. व्हेरी गुड. काय म्हणाला? तुझा बाणा व्हेरी गुड, खरंच व्हेरी गुड. तुमच्या कौतुकाची गरज नाही मला. राहिलं. जा अभय भाऊजीच्या बेडरूम मध्ये झोपा, नाही तर दिवाण खाण्यात झोपा. माझी क्षमा मागेपर्यंत तुम्ही इथे यायचं नाही. खरंच. ला 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 ला. पप्पा पप्पा हं. उठा ना. काय झालं बाबूला, काय झालं? मम्मी मला आणि तुम्हाला पुन्हा सोडून चाललीये. काय? ती बॅग सुद्धा भरायला लागलीये. हे काय चाललंय प्रमिला? बॅग भरते ते दिसतंय ना. याचा अर्थ काय? मी परत आले हे चुकलं. माझ्या इथे कोणीच नाही हे कळलं. अगं पण अमृताचा तरी विचार करायचास. तुम्हाला जशी बायकोची गरज नाही तशीच अमृताला आईची गरज नाही. मम्मी तू नको जाऊस. अगं मुलांना बापाचा कितीही लढा असला तरी शेवटी आई हाच खरा त्यांचा आधार आहे. माझा एक असा वेडेपणा करू नकोस. मम्मी माझी शपथ आहे तू नको जाऊस. या कोवळ्या जीवाला तू दुखू नयेस असं मला वाटतं. ह्या परिस्थितीत इथं राहणं नाही. माझा एक प्रमिला, परिस्थिती निश्चित बदलेल, मी तुला खात्री देतो. तुम्ही खात्री देते? हो, मी तुझ्या मनातल्या सगळ्या शंका दूर होतील. फक्त काही दिवस जायला हवे. माझ्यावर विश्वास ठेव. उतावळेपणे निर्णय घेशील तर आयुष्यभर पश्चाताप करण्याची वेळ येईल तुझ्यावर. पण मला कळत तेच खरंय की तुला नीटचं काही कळत नाही. आणि ज्या वेळेला कळेल त्यावेळेला मी सांगतो तेच बरोबर आहे याची तुला खात्री पडेल. तू दुःखी झालेलं मला अजिबात आवडणार नाही. प्लीज तुला इथं राहायलाच पाहिजे प्रमिला. अमृता हॅलो डिअर अभय. नंदिनी तुम्हाला डिअर म्हणालीस? मग काय म्हणू? बाकी तू ग्रेटच आहेस हा. अगं आय डोंट अंडरस्टँड. म्हणजे अरे तू बॉम्बेला येणार असं कळवलं असतं तर आपण बरोबर नसतो का आलो. बरोबर. अगं पण तू इथे मुंबईला कशी आलीस? डॅडींची सगळी कामं मलाच करावी लागतात. आणि हो त्या दिवशी पावसात भिजलो त्यामुळे तुला सर्दी तर नाही झाली? पावसात पण भिजलो. बघ ते पण विसरलास ना. जाऊ दे. डॅडीने ना तुझ्यासाठी मुद्दाम रॉयल सॅल्यूट आणलीये. रॉयल सॅल्यूट म्हणजे विस्की. विस्की माझ्यासाठी? अगं तुला तर माहिती आहे. मला सगळं माहितीये. तू केव्हा येतोस ते सांग. ओ माय गॉड इट्स लेट. मी जर बँकेत वेळेवर नाही पोहोचलो तुम्हाला कपडे नाही भरता येणार. कपडे? चंपा चंपा काय म्हणशील? गाडीतलं सामान घे. ओ नंदिनी कमान कमान हाय. रेडे भेटले? हो भेटले. त्याला पेपर्स दिले मी. पण त्यांनी तुम्हाला स्वतः 1-2 आठवड्यात भेटून जायला सांगितले. ओके थँक्यू. पण अभय केव्हा आला? सकाळीच. अगं मला कंपनी नव्हती ना म्हणून दिवसभर त्याला इथं बांधून. दिवसभर? का तू घरात नसलीस काय इथे याचा अधिकार नाही का काय? छे छे तसं नाही हो. पण दिवसभर याला मोकळा वेळ कसा मिळाला याच मला आश्चर्य वाटलं. डॅडी मी जरा बाहेर जाऊन आलेच. अगं अभय मुंबईला गेलाच नाही आज, तर परत याचा प्रश्न येतोच कुठं. नक्की गेला नाही? नक्की नाही. अगं तो सकाळपासून कॅप्टन साहेबांच्या बरोबर गेलाय, तुला माहित नाही? नाही मी सकाळपासून घराबाहेरच होते ना. शिवाय कुणीतरी मला बोललं तो मुंबईला गेल्याचं. कदाचित मी चुकीचं ऐकलं असेल ना. असेल असेल. तू चुकीचं ऐकलं असेल, नाहीतर तुला कुणीतरी चुकीचं सांगितलं असेल. जा काय इतक्या लवकर उगाच. बस झालं की आता जा बघू. पण तू आलास कसं? माळ्याच्या सायकल वर आलं. गाडीनं आलं तर आवाज येतो ना, सायकलला आवाज नसतो. गोपाल हे असं किती दिवस चालायचं र? मलाही कट्टाळा आला बघ. हे आणखी थोडे दिवस झाले की मग तुला बी तिथं लय अवघड जात असेल नाही? पण काही इलाज नाही. मला पण फार कंटाळा आलाय म्हणून मी तुला भेटायला आलो. मला बी लई बरं वाटलं. पण जा आता. पाठवायची वेळ आली, कुणी पाहिलं तर घोटाळ. कोण बघतंय?
रस्त्यावर कुत्र सुद्धा नाहीये, फक्त मी आहे. मला दासरी वाटते बघ, तू जा बघू. जातो असं काय करते? आता फक्त शेवटचं. शेवटचं नाही, पहिलं जा बघू तू कर. नंदिनी ताई, तुम्ही इतक्या रातचं निर्भय कशाला आला होता? ते हा अभय शेट इथं आहेत का म्हणून बघायला आलेत. नक्की का कंटाळा आला होता म्हणून? नाही, अभय शेटच बघायला आले ते. सायकल वरून? ते दोन्ही पे गाड्या पंक्चर झाल्या होत्या ना, म्हणून सायकल वरून आलते. म्हणून माळ्याची सायकल घेऊन आले होते? हा, पण ते अभय शेटला बघायला घाई घाई आलते. चंपा, खरं सांग, भोपाल कोण आहे? नाही नंदिनी ताई, तो भोपालच होता. नाही, तो निर्भय होता. किती वेळा खोटं बोलशील? तो निर्भय नव्हता, भोपाल होता. कोण भोपाल? फोटो तुझ्या कपड्यांच्या पिशवीत मिळाला. अजून काय म्हणायचं तुला? मी तुम्हा तिघांना सरळ पोलिसांच्या ताब्यात देणार आहे. नाही नंदिनी ताई, असं करू नका. मी तुमच्या पाया पडते, असं करू नका. मी तुम्हाला समजा खरं खरं सांगेन. मागची तीन टोक. नंदिनी, तुम्ही विटी दांडू खेळताय? उद्योगपती ना तुम्ही? दुसरा कसला उद्योग नाही तुम्हाला? म्हणजे काय की थोडासा व्यायाम व्हावा म्हणून. व्यायाम होतो ना त्याने. मग तू कशी काय आली इकडे? मला अत्यंत महत्वाचं बोलायचंय. तू बोल रे तिच्याशी. मी त्याच्या एकट्याशी नाही, दोघांशीही बोलायचंय. काल मी मुंबईला गेले होते. हो, मला माहिती आहे. मी कालीच्या घरी गेलो होतो. ते महत्वाचं नाही. मी तुला मुंबईत पाहिलं. तुला काहीतरी भास झाला असेल. हो, कारण मी मुंबईला गेलोच नव्हतो. म्हणजे तुला लांबून कोणतरी दिसला असेल माझ्यासारखं. पण तो माझ्याशी बोलला. नाही, म्हणजे काय झालं असेल की Shut up! तुमच्या नाटकाला इतर लोक फसले असतील, पण मी फसणार नाही. तुम्ही फार मोठे गुन्हेगार आहात. नाही, नाही, पण माझं ऐक ना. निर्भय अभयची सोंग घेऊन तुम्ही इथे राहता हे मला कळलंय. याचा नाव भूपाल आणि तुझा कैलास. मुंबईत तुम्ही फुटपाथवर राहता, सटर उद्योग करून जगता. निर्भय अभय सारखे तुम्ही दिसता, याचा फायदा घेऊन तुम्ही इथे आलात आणि सर्वांना फसवलं. हे तुला कोणी सांगितलं? याच्यापेक्षा अजून कुठला पुरावा पाहिजे? असल्या फसवणुकीबद्दल तुम्हाला पोलिसात देण्याखेरीज मला दुसरा मार्ग नाही. खरंय नंदिनी, पण तुला अजून सगळ्या गोष्टी माहित नाहीयेत. आम्ही तुला सगळं सांगतो, ते ऐकून घे आणि मग आम्हाला तुरुंगात टाकलंस तरी चालेल. चल आमच्या बरोबर. इट्स हॉरिबल. माझा विश्वासच बसत नाही. निर्भय आणि अभय असे असतील असं मला स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. हा नीचपणाचा कळस आहे. स्वतःची कातडी वाचवण्यासाठी दुसऱ्यांचा जीव धोक्यात घालायला त्यांना काहीच कसं वाटलं नाही. आता तरी तुझी खात्री पटली आमची काही चूक नाही याच्यात. निर्भयच्या बायकोला फसवताना मला काय दिव्य करावं लागलं याची तुला कल्पना नाहीये. तुमचा यात काहीच दोष नाही. तुम्ही सांगितलं ते बरं झालं. आता जर तू पोलिसांकडे गेलीस तर सगळ्यांनाच त्रास होईल. एक मात्र निश्चित, निर्भय आणि अभय दोघं गुन्हेगार आहेत आणि त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. तीही इथंच, सर्वांच्या देखत. पण आम्ही इथेच पर्यंत इथे येणार नाहीत. त्यांचं भांड फुटेल ना तिथे आले तर. काहीतरी युक्ती काढून त्यांना इथे येणं भाग पाडलं पाहिजे. ते कसं? काय झालं दिवाणजी? काही नाही, शेठ ना उद्याच्या पत्रकार परिषदेची माहिती द्यायला आलो होतो. ते ठीक आहे, पण हा नागोबा वगैरे काय प्रकार? काही नाहीये, तिथे एक मुंग्याचं वारूळ आहे. त्या 2 नाग आत शिरलेत म्हणून त्याला ओरडून सांगितलं बाहेर या म्हणून. ओरडून काही उपयोग नाही दिवाणजी. सापाला कधी ऐकू येत नाही. चुकलंच माझं, माफ करा. केलं. पण कशासाठी आहे म्हणायची ही पत्रकार परिषद? आपल्या कारखान्याच्या नव्या प्रॉडक्ट संबंधी माहिती देण्यासाठी. अच्छा, ठीक आहे, आम्ही येऊ. बरं, येतो. चला, निर्भय अभयला इथं कसं आणायचं हे मी तुम्हाला सांगते. हे बघा, निर्भय साठी तुमच्या समोर एक निर्णय सांगायचा, म्हणजे एक अनाउन्समेंट करायची आहे. काय प्रकार आहे? तुम्हाला अनाउन्समेंट करता येणार नाही. मला आणि अभय शेठला एक महत्वाचा निर्णय आपल्याला सांगायचा आहे. अशा प्रॉडक्ट आम्ही हा कारखाना विकून टाकायचं ठरवलंय. आपण भलतच काय बोलतात शेठजी? आपल्याला असं काही करता येणार नाही. का असं काही करता येणार नाही? नाही, त्याची रीतसर नोटीस आणि जाहिरात वृत्तपत्रात येईलच. ती तुम्ही बघालच, ती तुम्ही वाचालच, ती तुम्हाला कळेलच. पत्रकार परिषद संपली. थँक्यू. उठा. व्हॉट इज दिस नॉनसेन्स? हा दिवाणजी कुठे गेला? कारखाना विकायची अनाउन्समेंट? व्हॉट? त्याची हिंमत कशी झाली?
पण दिवाळीने आपल्याला याबद्दल काही सांगितलं. दिस इज मात्र टू मच हा. साले फुटपाथवाले आणि कारखाना विकायची अनाउन्समेंट, बिंडोकपणाचा कळस झाला. दादा याच्यापासून शिवाय देणं काही अर्थ नाहीये. आपल्याला गेलंच पाहिजे गंगापूरला. बाळू बघितलंस, दोघच आहेत. नक्कीच फार्म हाऊसवर गेले असणार. मौका चांगला आहे, उठवून टाक. कारखाना विकायला काय तुमच्या बापाचं आहे हरामखोर? काय बोललात? नाही म्हणजे कारखाना विकायचं हे जाहीर करणं म्हणजे गैर आहे. ही सरळ सरळ बेईमानी आहे. अरे हे काय? दारू? दारू नाही, रंगीत दूध आहे. घेणार? आम्ही दारूला हात सुद्धा लावित नाही. दारूला हात लावायचा नसतो, ओठ लावायचे असतात. चला तमाशा. फार सहन केलं आम्ही. आमचं जेवढं वाटोळ केलं तेवढं खूप झालं. अरे देणग्या काय, पगारवाढ काय, घोड्याची खरेदी काय, अरे काय चाललंय काय? आमच्या संपत्तीची विल्हेवाट लावायला दिली नव्हती आम्ही तुम्हाला. अरे कोणाशी बोलतोय आम्ही? हो कळलं, आमच्याशीच बोलताय तुम्ही. पण त्यासाठी एवढ्या मोठ्याने बोंबलायचं काय कारण आहे? हो, आम्ही तुमच्याकडे काम मागायला आलो नव्हतो. एक तर गाढवाचा मुका घ्यायला जाऊ नये आणि गेलात आणि त्यांनी लात मारलीच तर उगाच बोंब. अबे, या मवाल्यांची वाद कशाला घालायचा? या हलकट लोकांच्या नादी लागण्यात काही अर्थ? ए हलकट कोणाला म्हणताय? हलकट तुम्ही आहात, एक नंबरचे भेकड. आम्हाला तुमची सोंग घेऊन इथं पाठवण्यात तुमचा काय हलकट उद्देश होता ते कळलंय आम्हाला. ठीक आहे ठीक आहे, तुम्ही आता इथे थांबायची गरज नाहीये. तुम्ही ताबडतोब परत निघून जा. आमचे पैसे टाका पहिले. दिवाणची मुंबईत पोहोचवतील. हरामखोरांनो, बाहेर या. अरे आज तुमची घटका भरली. तुम्हाला आज जिवंत नाही सोडणार. बघूया आज तुम्हाला कोण वाचवत आहे ते. अरे बापरे, तो चंद्रकांत काका गुंडाला घेऊन आला आपल्याला मारायला. हे बघा, तुम्ही इतक्यात जाऊ नका. आम्हाला वाचवा, आम्हाला मदत करा आणि मग जा. प्लीज प्लीज, नाही तर तो आम्हाला चिरे मारील. हो शेठ, तुम्ही हलकट लोकांची मदत घेऊ नये असं मला वाटतं. सॉरी सॉरी, आम्ही शब्द मागे घेतो, पण तुम्ही आम्हाला मदत करा. याचे एक्स्ट्रा पैसे लागतील. ठीक आहे, आम्ही तुम्हाला 10 रुपये जास्ती देऊ. एवढे? तुम्हाला काय मी हॉटेल मधले वेटर वाटलो काय? वील टेक 10,000 each. कळलेलं नाही त्यांना. 10,000 प्रत्येकी. बाहेर या सगळे. मंजूर आहे आम्हाला. काय टक्कल कोट बरायच ना? मारा सालेला. मार मार. खेचून बाहेर करा साल्यांना. कपडे बदलून हवे साले. सुरू केलं, मरता येत आता. एकमेकाला काय मारताय? त्याला मारा. घोडा परवडला. सारखं सारखं काय? सॉरी 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 सॉरी. काय जास्त वळवळ करतो काय? बारे बारे मारेला मार मार मार.
काय मारलं? मार. काय झिम्मा खेळतो काय? हं? हे बघ, असं पाहिजे. हाय. बरोबर. अरे सारखा पडतोस काय? त्याला मार नाही. टाकल्या तू, टाकल्या मी, टाकल्या. हे बघ मला केस आहे. कुठे 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 हे बघ, हे केस आहेत काय? ये. ये इथे ये. Left घे, left घे. दिवाणजी यांना ताबडतोब वेड्याच्या इस्पितळात नेऊन टाका. चला चंद्रकांत शेठ, आपण डॉक्टरकडे जाऊ. चला. तुमचं इकडचं काम आता संपलेलं आहे. थँक्यू व्हेरी मच. हा, तुम्ही ताबडतोब मुंबईला जा. आमचे पैसे मिळाल्याशिवाय मी बिलकुल जाणार नाही. मिळतील, दिवाणजी तुम्हाला देतील, पण इथं नाही, मुंबईला गेल्यावर. जातो आम्ही. काय म्हणाला? तुम्हाला सरळ मुंबईला जायला सांगितलं होतं ना, मग इथं कशाला आलात? अरे वा, आमच्याच घरात कशाला आलो हे आम्हाला विचारणारे तुम्ही कोण? व्हॉट डू यू मीन? या बंगल्याचे मालक आहोत आम्ही. ओ शहाणे, आम्ही मालक आहोत म्हटल्यावर कुणी मालक होत नसतो. चला 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 चला, गेट आउट. आणि नाही गेलात ना तर थक्के मारून बाहेर काढू. यू गेट दॅट स्ट्रेट. सापासारखे उलटू पाहता. हा सरळ सरळ विश्वासघात आहे. दिवाणजी, आता डोक्यातून मेंदू उडून गेल्यासारखं काय बघताय? नाही म्हणजे माझा थोडासा आधी गोंधळ झाला होता, पण आता मात्र माझी अगदी खात्री पटली. हा निर्भय शेठ. अहो दिवाणजी, तुम्ही भांग प्यालात की गांजा उडलात? अहो मी निर्भय शेठ आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. हो बरोबर. ते पैसे मागायला आले, देऊन टाका त्यांचे पैसे आणि आखून द्या त्यांना. चला. हा हे घ्या. दिवाणजी, नाही 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 नाही. हे घ्या. म्हणजे नाही, हे घ्या. दिवाणजी, तुम्हाला धड माणसं सुद्धा ओळखता येत नाहीत. अहो फुटपाथवरचे मवाली आहेत ते. हो हो, काय करता नंदी बैला सारखे? ताबडतोब पोलिसांना फोन करून ताब्यात द्यायला. हा तेच सांगणार होतो तुम्ही. या दोघांना जेलची हवा घायला पाठवा. आमची सोंग घेऊन आमचंच घर लुबाडायला बघताय. तुम्ही इतकी निर्जीने हलकट असाल असं वाटलं नव्हतं. ए शिवाय कशाला देतोयस? पोलिसांना बोलव आणि सिद्ध कर की तुम्ही दोघं अभय आणि निर्भय आहात ते. दिवाणजी, कसला आरडाओरडा चाललाय? कोण आहे ती माणसं? अगं माई, मी निर्भय नाही का? तुझा नात. ए भूपाल, या फुटपाथ नाही मामायचा दंगा कराया. तरी मी तुला सांगत होते दुसऱ्याचा सॉंग घेऊ नको म्हणून. चल चल मामाई. मी भूपाल नाहीये, मी निर्भय आहे. पप्पा पप्पा बघा ना, माझी बावली सारखी रडते. नवा फ्रॉक पाहिजे म्हणून हट्ट करत बसली. अरे, त्यासाठी असे तोंड करायला काय झालं तुला? आपण तिच्यासाठी नवी कानिया. हा बेटा, पप्पा पप्पा ही माणसं कोण आहेत? अभय काका आणि तुमच्यासारखी दिसणारी. मी तुझा पप्पा आहे आणि हा अभय काका. ही माणसं खोटी आहे. तूच खोटं बोलतो. पप्पा असता तर तू मला चॉकलेट दिलं असतं. पप्पा हं? मी बावलीला झोपवते. कार्टी खूप त्रास देते. कार्टीत लाच देते माझ्या बाबाला. तू झोपव जा, जा बघू जा. पळ पळ पळ. प्रमिला, तू तरी कोण आपण? मी ओळखत नाही तुम्ही. असं ओळख नसताना अगं तुका करायला शरम नाही वाटत? नवीन नाव घेऊ नकोस माझं. तुला अभय समजून मुळीच फासणार नाही मी. काय चाललंय सगळं हे माई? अगं एवढी म्हातारी तरी तुला अजून अक्कल कशी नाही? अगं घराण्याची लाज अब्रूची काही चाड राग. अगं मीच खरं अभय. हा निर्भय दादा आहे. ही दोघं पंकेत. अगं सगळ्यांची शपथ घेऊन तुला सांगतो की हा मीच खरं. अगं तुला एवढं कळत नाही? आम्हाला आयुष्यातून उठवण्याचा आणि आमची इस्टेट लुबाडण्याचा यांचा नाव आहे. अरे तुमच्या इस्टेटीचा लोभ असता तर माईना आणि प्रमिला ताईंना आम्ही कधीच खरं सांगितलं नसतं. आम्ही कोण आहोत, इथं कसे आलो आणि का राहिलो याचा खुलासा आम्ही तुम्ही यायच्या आधीच केलाय आणि त्याबद्दल आम्ही त्यांची माफी मागितली. तुमची अघोरी योजना फसली तर आमच्या प्राणाऐवजी तुमची इस्टेट जाऊ शकते हे कळलं ना तुम्हाला? आणि त्यासाठीच तुम्हाला ओळख न देण्याचं नाटक आम्हा सर्वांना करावं लागलं. गरीबाकडे अन्न विकत घ्यायला पैसा नसतो. तुमच्याकडे इतका पैसा आहे तर तुम्ही आमचे प्राण विकत घेतले. मायेच्या माणसासाठी स्वतःचे प्राण द्यावेत
पण स्वतःसाठी दुसऱ्याच्या प्राणाचा उपयोग करू नये. त्यांना माया या शब्दाची ओळख आहे कुठं? नाहीतर मी इतका जीव लावून सुद्धा माझ्याशी असे तुसडेपणानं वागले नाही. ते आपल्या बायकोला मुलीला सुद्धा कधी मायेनं वागवलं नाही त्यांनी. मी फक्त पाळलेल्या कुत्र्याप्रमाणे हुकुमाची ताबेदार होते यांच्या. देवाची कृपा आणि आमचं नशीब थोर. ही रस्त्यावरची पोरं असून सुद्धा चांगली निघाली. या माणसाने चुकून सुद्धा माझ्या अंगाला हात लावला नाही. सतत मला टाळत राहिला. नाहीतर तो काही करू शकला असता. तुमच्या घराण्याची आबरूत तुम्ही नाही, यांनी वाचव. माई, या दोघांना वाचवायचं होतं, ते वाचवलं. आमचं काम झालं, आम्ही जातो. हे घ्या तुमचे पैसे. मुंबईला पाठवणारच होतो. ठेवा ठेवा तुमच्याकडेच. दुसऱ्या कोणाचा जीव विकत घ्यायला उपयोगी पडतील. त्याचं आता महत्व आम्हाला राहिलेलं नाही दिवाणजी. पण गेल्या 1.5 महिन्यात माईने जी आम्हाला आईसारखी माया दिली आणि अमृताने जो प्रेमाचा वर्षाव केला, त्याचं ऋण 2 लाखापेक्षा फार मोठं आहे दिवाणजी. पैसा काय केव्हाही मिळेल, पण आमच्यासारख्या अनाथांना या घरानं दिलेली माईची सावली आम्हाला आयुष्यभर पुरेल. माई, आम्ही निघतो. आम्हाला फक्त आशीर्वाद दे. देव तुमचं भलं करू. अरे तुम्ही ना नात्याचे न गोत्याचे, पण मला मायेनं जिंकलत. आता या घरातून तुम्हाला रिकाम्या हाताने नाही जाता येणार. नाही नाही माई, तुला आम्ही खरं सांगतो, आम्हाला ते पैसे नकोत. अरे ते पैसे नका घेऊ, पण तुमचं पुढचं आयुष्य रस्त्यावरती गेलेलं मला आवडणार नाही. तुम्ही तुम्ही चांगली मुलं आहात. तुमचं पुढचं आयुष्य चांगलंच गेलं पाहिजे. प्रमिला, या पैशाला यशाचा सुगंध आहे. अरे घ्या, हे बघा, तुमच्या नवीन आयुष्याला हातभार लागावा अशी माझी तुमची आजी नसलेल्या आजीची इच्छा आहे. अरे घ्या, अरे घ्या, नाही म्हणू नका. घे गोपाल, पैसे घ्यायचं ते माईसाहेबांचा आशीर्वाद बोल. थांबा माई साहेब, मला एक घोटाळा निस्तरायचा. घोटाळा? नंदिनीकडून मला सर्व प्रकार समजला. कैलास इथं अभय म्हणून असताना ती त्याच्या प्रेमात पडली, हे देखील तिने मला अगदी प्रामाणिकपणे सांगितलं. त्यासाठी तुम्ही तिला आणि मला क्षमा करा आणि तुम्ही या बदललेल्या परिस्थितीला मान्यता द्या. अभय, तू मला कधीच आवडला नाहीस. ज्या माणसावर मी प्रेम करते त्याच्याशीच मी लग्न करीन. माझी मुळीच हरकत नाही. माई साहेब, भोपाळ आणि कैलासच्या साखरपुड्याची सगळी तयारी आमच्या बंगल्यावर केली, तेव्हा तुम्ही सर्वांनी तिथे यायचं. चला रे. पप्पा, 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 माझ्या बाहुलीला नवा ड्रेस शिवला. पप्पा, तुमच्यासारखी दिसणारी ती खोटी माणसं गेली. हा बेटा, गेली. बरं झालं, नाही तर मी, मम्मी आणि माई फसलो असतो.